नमस्कार विद्यार्थी मित्र हो, अमोघ अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे रिसेंटली आता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि मार्च एंडला आपली मुख्य परीक्षा सुरू होते. तर त्याचे जे निबंध लेखनाची तयारी ते आजपासून आपण सुरू करतो आहे. आपण त्यासाठी एक 10 दिवसाचा क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे फक्त निबंध लेखनासाठीचा. तर त्याचाच एक भाग म्हणून आज आपण यातलं पहिलं जे डेमो लेक्चर आहे ते बघणार आहे किंवा ज्याला तुम्ही इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणता ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे. तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण अभ्यासक्रम बघूया. MPSCला एक्झॅक्टली काय अपेक्षित आहे तुमच्याकडून, अभ्यासक्रम आणि विद्यार्थींकडून असलेल्या अपेक्षा. 4 विषय दिलेले असतात, त्यातल्या एका विषयावर निबंध लिहायचा आहे. म्हणजे त्याचे 2 सेक्शन्स असतात, सेक्शन A अँड सेक्शन B. त्या प्रत्येकी तुम्हाला 4 विषय त्या ठिकाणी दिलेले असतात. त्या प्रत्येक विभागातल्या एका विषयावर तुम्हाला निबंध लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा आहे? सगळ्यात पहिली महत्त्वाची जी आहे की निबंध विषयाशी पूर्णपणे सुसंगत असावा. तुम्ही जो निबंध लिहिणार आहात निवडलेल्या विषयावर, तर तो तुमच्या विषयाला धरून असावा. तुम्ही इतरत्र म्हणजे थोडक्यात काय विषयांतर होऊ नये. जसं की आता आपण एसेबद्दल बोलतो तर पूर्णपणे आपण ही जी चर्चा आहे ती एसे केंद्रित त्या ठिकाणी ठेवणार आहे. तर तो विषयाला धरून तुमचं पूर्ण लिखाण असलं पाहिजे. जे काही इंट्रो असेल, बॉडी, कन्क्लुजन ते आपण पुढे बघणार आहोत. विचार क्रमबद्ध आणि सुसूत्र पद्धतीने मांडलेले असावे. म्हणजे काय तर तुमच्या भाषेचा जो एक आहे तो प्रवाहीपणा त्या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षित आहे. प्रवाहीपणा म्हणजे काय? जसं की समजा GS एखादं उदाहरण घेऊया किंवा एसेमध्येच तुम्हाला एखाद्या घटकावरती लिहायचं की तुम्ही एखादा डिस्क्रिप्टिव्ह एसे लिहिताय किंवा ज्याला वर्णनात्मक निबंध असं म्हणता. तर ते लिहिताना तुम्ही एक विशिष्ट प्रकारे त्याचा प्रवाह मेंटेन करणं, त्याचा प्रवाह कायम ठेवणं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. जसं की तुम्ही 1857च्या उठावाबद्दल तुम्हाला फॉर एक्झाम्पल काहीतरी लिहायचं आहे. तर त्यात तुम्ही समजा उठावाची कारणे तुम्हाला विचारली, तर तुम्ही सामाजिक कारणे, आर्थिक कारणे, राजकीय कारणे असं तुम्ही विभाजन करता ना अभ्यासाच्या सोयीसाठी. आणि ते लिहिताना तुम्ही एक सिक्वेन्स ठेवता की आर्थिकचं जे कारण आहे ते सामाजिकमध्ये नाही लिहित, राजकीयचं जे आहे ते आर्थिकमध्ये नाही लिहित. बरोबर आहे. त्यामुळं जे काही तुमचे परिच्छेद असतील त्याचं तुम्ही भान ठेवणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे पहिल्या मुद्द्यात जर तुम्ही एखाद्या घटकाविषयीचा आर्थिक आयाम समजावून सांगत असला आणि नंतर 7व्या पॅरेग्राफमध्ये परत आर्थिक आयाम समजावून सांगत असला तर ते चुकीचं ठरतं. म्हणजे एका पॅरेग्राफमध्ये एका परिच्छेदामध्ये तुम्ही एका परिच्छेदामध्ये तुम्ही एक मुद्दा त्या ठिकाणी प्रवाहीपणे मांडणं अपेक्षित आहे. लेखन संक्षिप्त असावं, स्पष्ट असावं आणि नेमके असावं. हे तिन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. संक्षिप्त म्हणजे जी गोष्ट तुम्ही 10 शब्दात सांगू शकता त्यासाठी 30 शब्द खर्च करायचे नाहीत. बरोबर आहे. जसं की आता समजा आपण एक पुढे एसे बघणार आहे आज जो आहे तो, किंवा वासाहतिक मानसिकतेबद्दल आपल्याला एक निबंध लिहायचा आहे. तर त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन तुम्ही करताना अगदी छोट्या प्रकारे कोणत्याही प्रकारचं एखादं शेर त्या ठिकाणी वापरू शकता किंवा कवितेतल्या काही ओळी वापरू शकता किंवा एखादी तात्विक उक्ती किंवा ज्याला तुम्ही कोट असं म्हणता, कोटेशन्स असं म्हणता, तर ते त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. म्हणी हा त्याचं एक चांगलं उदाहरण आहे की एक म्हण प्रोवर्ब जर तुम्हाला वापरता आली तर तुम्ही खूप काही सांगता त्या 4 शब्दांमधून. त्यामुळं ते संक्षिप्त असणं गरजेचं आहे की जी गोष्ट 10 शब्दामध्ये सांगणं शक्य आहे त्यासाठी 20, 30, 40, 50 शब्द वाया घालवायचे नाही. दुसरं आहे ते स्पष्ट असावं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची संदिग्धता अपेक्षित नाही. ॲम्बिग्युटी कुठल्याही प्रकारची असता कामा नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे हे परीक्षकाला नेमकं कळलं पाहिजे. परीक्षकाच्या त्याचं कन्फ्युजन वाढवायचं नाही, त्याचं काम होता होईल एवढं सोपं करायचं आहे. दुसरं आहे, तिसरा शब्द महत्त्वाचा आहे, नेमकेपणा त्यातनं अपेक्षित आहे की जे विचारलं आहे तेच लिहिणं. हा सगळ्यात मोठा आपलं समोरचं त्या ठिकाणी आव्हान असतं की बऱ्याचदा काय होतं की विचारलं एक म्हणजे तुम्ही तुमच्याकडचं तुम्हाला माहिती आहे ते लिहून येतं, मग ते विचारलं आहे का नाही ह्याचा फारसं तुम्ही विचार करत नाही. त्यामुळं ते सर्वात महत्त्वाचं आहे. भाषेबद्दल जे म्हणलं की अचूक आणि प्रभावी भाषा त्या ठिकाणी असली पाहिजे. जसं की अचूक आणि प्रभावी भाषेचा अर्थ काय होतो
की समजा आता बऱ्याचदा हा समानार्थी शब्द सांगताना हा महत्त्वाचा मुद्दा आहे की अचूक आणि प्रभावी भाषा म्हणजे काय. जसं की तुम्ही काय म्हणता की डास मारला आणि गांधीजींची हत्या झाली. बरोबर आहे. प्रोसेस एकच आहे ना, मारण्याचीच प्रोसेस आहे ना. परंतु तुम्ही असं नाही ना म्हणत डासाची हत्या झाली आणि गांधीजींना मारलं, असं म्हणत नाही ना. म्हणजे तुम्ही समानार्थी शब्द नावाचं काही नसतं, हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. समानार्थी शब्द असं काही नसतं, ते शाळेत ठीक आहे, तुम्ही ब्युरोक्रॅट व्हायचे तुम्हाला. त्यामुळं वेगवेगळे टेक्स्चर शब्दांचे तुम्हाला पोत त्या ठिकाणी कळला पाहिजे की कुठला शब्द कुठं वापरायचा आहे, आणि त्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळं मी म्हटलं की प्रभावी भाषा आणि अचूक भाषा ज्याला म्हटलेलं आहे, की रामाने रावणाचा वध केला असं आपण म्हणतो ना. का तुम्ही असं म्हणता मी आज डासाचा वध केला, असं नाही ना होत. त्यामुळं प्रिसाइजली नेमका शब्द वापरणं म्हणजे तुमची प्रभावी भाषा ज्या आहेत त्या. त्यामुळं विचारांची स्पष्टता पाहिजे, लिखाण तुमचं स्ट्रक्चर्ड पाहिजे, संरचना असं म्हटलेलं आहे, आणि भाषा त्या ठिकाणी प्रवाही असली पाहिजे. ह्याचं महत्त्व काय आहे तुमच्या एकूण आत्ताच्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, की आपल्याला माहिती आहे की हे निबंधाचा जो पेपर आहे तो 250 गुणांचा आहे. तर हा हाय स्कोरिंग आणि रँक बूस्टर ज्याला म्हणता येईल, की जास्तीत जास्त GSला काय म्हटलेलं आहे की GSमध्ये मर्यादा आहे एक प्रकारे तुम्हाला, की 110 मॅक्झिमम 120 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात 250 पैकी. निबंधाची चांगली तयारी केली, तुमचं लेखन प्रभावी असेल, तुम्ही ते एकदा स्किल आत्मसात केलं तर तुम्हाला 150+ मार्क मिळवण्यास काहीही अडचण येत नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की निबंधामुळे तुम्हाला तुमची हवी ती सर्व्हिस मिळणं शक्य होतं किंवा शक्य होत नाही. निबंधात चांगलं आहे, कारण ऑन ॲन ॲव्हरेज काय होतं GSचं, तुम्ही UPSCचे जर मार्क बघितले तर ऑन ॲन ॲव्हरेज तुम्हाला 4 GSमध्ये मिळून 400 ते 420च्या आसपास गुण मिळतात 4 GSचे मिळून. मग तुमचा रँक डिसायडर किंवा सर्व्हिस डिसायडर कोण ठरतो, तर एसे आणि इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू तर पुढच्या टप्प्यावर आहे. आता तुमच्या हातात काय आहे की एसेची तयारी करणं. तर एसे त्यामुळं महत्त्वाचा आहे. एसे हा रँक बूस्टर असणारा पेपर आहे, की 150+ टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मेहनत घेऊन आपण काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की स्वतःची शैली आणि विचार मांडणे दाखवता येते. जसं की आता तुम्हाला GSमध्ये तो स्कोपच नाही आहे. GSमध्ये तुम्हाला तो स्कोप नाही आहे की तुम्ही स्वतःचं काहीतरी म्हणणं मांडाल, कारण तुम्हाला ते दिलेले प्रश्न आहेत ते प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये 150 शब्दामध्ये किंवा 250 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. बरोबर आहे. जसं की आता परत तेच उदाहरण, 1857च्या उठावाची कारणे विचारली तुम्हाला, तर सगळी लोक तीच कारणं लिहिणार आहेत ना. डलहौसीचं नाव लिहितील, खालसा धोरण जे आहे ते लिहितील, इथल्या सामाजिक क्षेत्रात त्यांनी हस्तक्षेप केला असं लिहितील, आर्थिक समजा शोषण केलं भारताचं हे लिहितील. ह्यात तुम्हाला स्वतःचं डोकं चालवण्याची फारशी स्पेस त्या ठिकाणी नाही आहे. तुम्ही कोण आहात, तुमचे विचार काय आहेत, ते किती प्रगल्भ आहेत, तुमची लिखाणाची शैली काय आहे, तुम्ही एखाद्या समस्येकडे कसं बघता किंवा एखाद्या विषयाकडे कसं बघता किंवा एखाद्या तात्विक उक्तीकडे कसं बघता, हे फक्त तुम्हाला निबंधाच्या पेपरमध्ये दाखवता येतं. म्हणजे तुम्ही तिथं डिफरन्स क्रिएट करू शकता. ही काय आहे, स्पर्धा परीक्षा आहे. इथं असं नाही आहे की 100 पैकी 40 पडले किंवा 35 पडले की तुम्ही पास झाला, असं होत नाही ना. म्हणजे तुम्हाला जो डिफरन्स क्रिएट करायचा आहे मार्कांचा, तो कधी शक्य आहे, तर तो फक्त एसेमध्ये त्या ठिकाणी शक्य आहे. 4 GSमध्ये तो शक्य नाही, कारण तो लिखाण सगळे सेम पुस्तकं वापरणार आहेत, सेम प्रकारचं लिखाण त्या ठिकाणी करणार आहेत. त्यामुळे फारसा त्यात फरक पडत नाही. इथं तुम्ही डायरेक्ट 20 ते 30 मार्काची इतरांपेक्षा आघाडी घेऊ शकता, जर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला निबंध लिहिता येत असेल तर. त्यालाच काय म्हटलं जातं की तुमचं व्यक्तिमत्व दर्शवणारा पेपर आहे, की तुम्ही किती बहुआयामी आहात, अष्टावधानी आहात, दशग्रंथी आहात. अष्टावधानी म्हणजे काय, 8 दिशा आहेत ना, तर त्या 8 वेगवेगळ्या दिशेनं एकाच विषयाकडे बघता आलं पाहिजे. अवधान बघायची जी नजर जी तुमची आहे ते. आणि दशग्रंथी म्हणून तुम्ही त्या घटकावरचे 10 ग्रंथ वाचलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. तर मग तुमचं स्किल आहे, तुमची पर्सनॅलिटी काय आहे, एखाद्या टॉपिककडे तुम्ही किती वेगवेगळ्या कोणातून बघू शकता, किती वेगवेगळ्या आयामातून बघू शकता, हे तुम्हाला एसेमध्येच ती स्पेस तुम्हाला त्या ठिकाणी आहे. तुमची विचारशक्ती कशी आहे, संवेदनशीलता आणि प्रगल्भता,
ही निबंधातून दिसून येते. GS मध्ये काय आहे की तुमचं ते पाठांतर दिसून येणार आहे की ठरलेला प्रिस्क्राइब आहे की राज्यपालाची कार्य, ते सगळे तेच लिहिणार आहे. चांगले मार्क असेल तर एखाद दुसरा मार्क एक्स्ट्रा इकडे तिकडे होईल, अक्षर चांगला असेल तर, बरोबर आहे. त्यामुळे ही प्रगल्भता संवेदनशीलता जी तुमची आहे विद्यार्थी विद्यार्थिनीची, की मी कोण आहे हे तुम्हाला दाखवतो. MPSC वाला बसा, मी सांगतो तुम्हाला मी कसा आहे माणूस. तर ते म्हणजे 2 चांगले निबंध लिहिले की माणसाबद्दल बरंचसं काही सांगता येतं. तसं आपल्याला सामान्य अध्ययनाबाबत म्हणता येत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जो तुमचा प्रशासक म्हणून तुम्ही कसा विचार करता. म्हणजे एखादा, जसं की समजा शिक्षणाबद्दलचा एखादा एसे आहे, शैक्षणिक धोरण आहे किंवा शिक्षणाबाबतचा एसे आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही कसं बघता. किंवा समजा हेल्थ बद्दलचा एखादा एसे, हेल्थ बद्दल तुम्हाला लिहायचं आहे की आरोग्य जे आहे असं विचारलं की तुम्हाला महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि त्याच्याशी रिलेटेड कुठला तरी टॉपिक आहे, हेल्थ बद्दलचा एसे. तर ह्याच्याकडे किती आयामातनं बघता येतं. सगळ्यात पहिलं की फारशी अवस्था काही चांगली नाहीये म्हणून तर तो विचारलाय ना एसे, बरोबर आहे. कन्सर्न जो आहे स्टेटचा तो त्यासाठी आहे की एसे मध्ये तुम्हाला एसे मधनं नवीन विचार काय कळतायत का बाबा भावी प्रशासकाकडून. अवस्था काय फारशी बरी नाहीये, मग त्याची काहीतरी कारणं असतील, बरोबर आहे. कारणं काय असतील बाबा, ऐतिहासिक कारणं असतील की आरोग्याकडे कशा प्रकारे बघितलं जातं, आरोग्याविषयीच्या कोणत्या सवयीचं पालन केलं जातं, हात धुणे, रोज 2 वेळा ब्रश करणे, ह्या गोष्टींकडे कसं बघितलं जातं आपल्या इतिहासामध्ये, ऐतिहासिकदृष्ट्या त्यामध्ये काय करता येईल किंवा ह्यातली कुठली गोष्ट केली जात होती आणि कुठली केली जात नव्हती, त्यासाठीचं असलेलं पाणी सर्वांना अवेलेबल आहे का. स्वच्छता पाळायला लागेल ना आरोग्य व्यवस्थित ठेवायचं म्हणल्यावर. पाण्याचा हक्क सगळ्यांकडे आहे का, तो ऐतिहासिक. दुसरी काय, आर्थिक कारणं समजा आहेत, आरोग्य व्यवस्था खराब आहे, मग त्याची आर्थिक कारणं काय आहेत. फंडिंग किती देतं GDPच्या, किती टक्के सरकार खर्च करतं, त्यातला प्रायव्हेटचा वाटा किती, शासनाचा वाटा किती, बरोबर आहे. त्यानंतर BPL साठी काही एखादी योजना आहे का, बिलो पॉवर्टी लाईन, जे दारिद्र्यरेषेखाली असणारी कुटुंब आहेत, गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी. दुसरं तुम्ही म्हणलं की सामाजिक, त्याचा काही आरोग्याकडे बघायचा सामाजिक दृष्टिकोन काय आहे का, कल्चरली त्याकडे कसं बघता येईल. हेल्थकडं की आपल्याकडं फिटनेसचं कल्चर नाही, मग ते कसं रुजवता येईल, बरोबर आहे. की खाण्याबद्दलच्या काही सवयी आहेत का, चुकीच्या आहेत का, मग त्या जुन्या ज्या चांगल्या सवयी मानल्या जात होत्या त्या कशा येतील. किंवा जुन्या मानल्या जाणाऱ्या काही आयुर्वेदिक विषयी काही सवयी आहेत, समजा गरम पाण्याचा वापर करणं. केरळ मॉडेल म्हणजे काय बाबा, कोरोनाच्या वेळेस त्याची प्रचंड चर्चा होती की केरळ मॉडेल जे आहे ते की गरम पाणी पिणं, हे ते घरात 24 तास गरम पाणीच, कोमट पाणीच पितात केरळची लोक. मग ते कल्चर कसं डेव्हलप झालं केरळला, त्याला काही हिस्टॉरिकल रिझनिंग आहे का, त्याच्याकडे राजकीय भूमिकेतून कसं बघता येईल. की आरोग्य व्यवस्थित ठेवणे ही राजकारणाची प्रायोरिटी आहे का, प्राधान्यक्रम आहे का आजच्या राजकारणाचा, महाराष्ट्रातला असेल भारतातला असेल, की आरोग्य व्यवस्था नीट राहिली पाहिजे बाबा सुरळीत. किंवा समजा जसं की तुम्ही लोकसत्ता वाचत असाल तर त्यामध्ये दरवर्षी मेळघाटमधल्या एका स्त्रीचा फोटो येतो की ते जुळीतून त्या स्त्रीला डिलिव्हरीसाठी घेऊन गेलेत. किंवा कोवळी पानगळ नावाचा एक अहवाल प्रकाशित होतो की 5 वर्षाखालचे मुलांचा मृत्यू कसा होतो. मग त्यासाठी केरळाची काय सक्सेस स्टोरी आहे बाबा हेल्थबद्दलची, केरळा स्टोरी जो आहे तो 1 to 9 ही सक्सेस स्टोरी जी आहे ती की मॉर्टॅलिटी रेट हा भारतात सगळ्यात कमी आहे, तुमचा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो भारतात सगळ्यात कमी आहे हेल्थबाबतचा. मग त्याची कारणं काय आहेत, तिथल्या पद्धती कुठल्या आहेत, हे तुम्ही हिस्टॉरिकल रिझनिंग तुमचं हेल्थबद्दलचं दिलं. म्हणजे काय की तुम्ही कसा विचार करता ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून हेल्थबद्दल. आता मी तुम्हाला 4 घटक सांगितले ना तिथे, 4-5, असं प्रत्येक विषयाकडे तुम्हाला बघता आलं पाहिजे. दुसरं आहे की त्यातली सखोलता, डिस्प्लेज द डेप्थ जे आहे ते, की हे अगदी ह्याच्यासारखं लिहिता कामा नये शालेय पद्धतीप्रमाणे. तर त्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक वाचन तुमचे चांगले पाहिजे, तुमचे सोर्सेस चांगले पाहिजे, सरकारी डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी वाचले पाहिजेत. की बाबा सर्वेमध्ये काय म्हटलंय ते डेप्थ तुमच्या तो डाटा लागेल ना, त्यासाठी ते डेप्थ डाटातून दिसून येईल, बरोबर आहे. किंवा तुमच्या महाराष्ट्राचा सर्वे आणि भारताचा सर्वे आहे किंवा बजेट आहे, समजा बजेटमध्ये हेल्थबद्दल काय म्हटलं बाबा, मग ती डेप्थ दिसून आली पाहिजे. किंवा समजा तुम्ही ज्या गावात राहता
तिथल्या PHC बाबत तुम्हाला काहीतरी स्पेसिफिक माहिती आहे, किंवा एखादी NGO आहे ती चाइल्ड मॉर्टॅलिटी कमी करण्यासाठी काम करते, तिचा डाटा आहे, तिचा अहवाल आहे. मग तो ही डेप्थ आहे ती डाटातून तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते, की तुम्ही हे दाखवून देऊ शकता की हे बघा, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून मी एवढा चांगला आहे की मला तालुका लेवलच्या डिटेल्ससुद्धा त्या ठिकाणी माहीत आहेत. विविध विषयातलं ज्ञान एकत्रित मांडण्याची क्षमता तुमच्या ठिकाणी असली पाहिजे. जसं की ज्याला काय म्हटलं जातं, इंटरलिंकिंग करणं. तुम्ही जो अभ्यास करताय तो तुम्हाला इंटरलिंक करता आला पाहिजे. जसं की एखादी गोष्ट, कुठलीही समस्या असेल, GS बेस एसएमध्ये जनरली असं असतं की तुम्हाला जो टॉपिक दिला आहे त्याच्या कोअरला काहीतरी एखादा प्रॉब्लेम असतो, आणि त्या प्रॉब्लेमची कारणं, त्याचं स्वरूप काय आहे, आणि ते प्रॉब्लेम कसा कमी करता येईल, त्याच्यावर कसं सोल्युशन काढता येईल, हे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागतं. जसं की आता काय म्हटलंय, विविध विषयातलं ज्ञान, इंटरलिंकिंग जे आहे ते, की समजा आता काय की समजा सेक्स रेशोचा मुद्दा आहे की भारतातला सेक्स रेशो स्क्यूड आहे, किंवा महाराष्ट्रातला सेक्स रेशो स्क्यूड आहे, मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी आहे. 1000च्या मागे साधारणतः 900 प्लसच फार तर आहे, समजा 930 929 असतील, जुना आकडा आता तो 15 वर्षापूर्वीचा. मग ह्याच्याकडं किती विविध विषयातलं ज्ञान एकत्र कसं मांडता येईल. सगळ्यात पहिले ह्याचं कल्चरचा मुद्दा बघितला पाहिजे, की कल्चर स्त्री आणि पुरुषांना समान मानत नाही, बरोबर आहे. दुसरा मुद्दा ह्यातला कसा मांडता येईल, फायनान्शियल किंवा आर्थिक ज्याला म्हणता येईल, इकॉनॉमिक, ह्यातनं कसं याकडे बघता येईल. त्यांचे स्त्रियांचे जे अधिकार आहेत किंवा तिला संपत्तीवर अधिकार आहे का नाही, मग त्या दृष्टीने कसं बघितलं जाईल. किंवा त्यातला सामाजिक प्रथा आहेत, जशा हुंडा आहे, मग त्याच्यामुळं लोक गर्भातच मारून टाकतात का. आता हे तुम्हाला ऐकून हे वाटेल, ब्रिटनमध्ये गर्भपात करणं मान्य आहे, म्हणजे तुम्ही हे करू शकता, कायद्यानं मान्यता आहे गर्भपात करण्याला, आणि ह्याला पण सेक्स डिसाईड पण, म्हणजे ते जनरली सांगितलं जातं, सोनोग्राफी जे करता तुम्ही, गर्भलिंग निदान चाचणी जी केली जाते ती. तर असं लक्षात आलं की भारतीय जेवढे आहेत ब्रिटनमध्ये राहणारे, तर समजा एका वर्षात तिथं 3000 बालकं जन्मली असतील भारतीयांची, तर त्यातली मोर दॅन 2000 ही मेल आहेत. म्हणजे तो गर्भ जो आहे तो मुलाचा गर्भ आहे, किंवा मुलगा जन्माला घातलेला आहे. हे तिथं जाऊन पण त्याच प्रकारची आपली सामाजिक ही आहे का, विचारसरणी आहे का, की एवढ्या प्रोग्रेसिव्ह सोसायटीमध्ये जरी तुम्ही गेला, जिथं हेल्थचं सगळं सरकार त्या ठिकाणी खर्च करतंय, सरकार शिक्षणासाठी भरपूर पैसे ब्रिटनमधलं खर्च करतं, तरी पण तुमची अशी आहे की जो सो कॉल्ड वंशाचा दिवा जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी हवा आहे का. म्हणजे ही गेल्याच 1 महिन्याभरापूर्वीचीच बातमी आहे. म्हणजे हे तुम्हाला असं कनेक्ट करता आलं पाहिजे, तुमचं डे टू डेचं जे ज्ञान सगळं आहे ते. त्यानंतर समज विश्लेषण आणि समन्वय हे सगळं एकत्रित मांडता आलं पाहिजे. एखाद्या विषयाची समज तुमची कशा प्रकारची आहे, की तुम्ही त्याला वेगवेगळ्या आयामातून बघू शकताय का. म्हणजे एकाच प्रॉब्लेमकडे तुम्ही किती कशा प्रकारे बघू शकता. विश्लेषण करणं, ॲनालिसिस करणं, म्हणजे घटक त्या ठिकाणी सुटे करता येत आहेत का, घटक सुटे करणे. विश्लेषण करणं म्हणजे काय, घटक सुटे करणे, आणि नंतर समन्वय करणे. शेवटी लिहिताना ते वन पीस वाटलं पाहिजे. त्यानंतर स्ट्रक्चर, भाषा, तुमची संरचना, भाषा आणि सुसंगती ह्या गोष्टी ज्ञान इतक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुमचं जे ज्ञान आहे ते अद्रकासारखं नको आहे, कुठल्याही आकाराचं, किंवा अमिबासारखं नको आहे. तुमच्या डोक्यात पण एक कम्प्युटरसारखं फाईल फोल्डर पाहिजेत व्यवस्थित, की हां बाबा इकॉनॉमी म्हणलं की मला ह्या गोष्टी आठवल्या पाहिजेत, सोसायटी म्हणलं की मला ह्या गोष्टी आठवल्या पाहिजेत, जेंडर इक्वॅलिटी म्हणलं की मला ह्या गोष्टी आठवल्या पाहिजेत, आणि हे कोहेरंटली मांडता आलं पाहिजे, हे लिहिता आलं पाहिजे सुसंगतपणे. म्हणजे जे ज्ञान आहे ते अस्ताव्यस्त स्वरूपाचं, त्याचा काही उपयोग नाही आहे, ते स्ट्रक्चर्ड असलं पाहिजे. म्हणजे असं होत नाही ना की गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे ते त्यासाठी आहेत ना, की कुठलं काम कुठल्या डिपार्टमेंटनं करायचं. तर ती सवय तुम्हाला आत्तापासून असली पाहिजे. तुमची प्रत्येक विषयाची वही वेगळी असते, बरोबर आहे. एकाच वहीमध्ये तुम्ही सगळ्या नोट्स काढत नाही ना, तुमचे शॉर्ट नोट्स असतील, छोटी डायरी असेल, ती प्रत्येकाची वेगळी असते ना. मग तो कोहेरन्स त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की तांत्रिक आणि बिगर तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फरक आहे. हा IAS पण अतिशय महत्त्वाचा असणारा फरक आहे. जसं की आता तुमच्या लक्षात येईल की इंजिनियरचं सिलेक्शन खूप होत आहे,
UPSC असेल किंवा MPSC मध्ये असेल, इंजिनियर लोक जे आहेत त्यांचं सिलेक्शन जास्त होते. त्याचं कारण काय आहे की ते स्ट्रक्चर्ड विचार करायची पद्धत तुम्हाला त्या ठिकाणी सवय लागलेली असते, की कुठलाही टॉपिक आला तर त्याचं स्ट्रक्चरल अभ्यास करायची सवय लागलेली असते. मग त्या लोकांसाठी एसे लिहिणं थोडंसं जड जातं का, कारण एसे हा वन पीस वाटला पाहिजे, किंवा त्यांचा GSचा एसे चांगला असतो. आता मी गेली 4-5 वर्ष एसे शिकवतोय वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्यांचा GSचा एसे चांगला असतो. पण जो कोटेशन बेस एसे आहे, किंवा ज्याला तुम्ही लिटररी एसे म्हणता किंवा फिलॉसॉफिकल एसे म्हणता, तर तो कोटेशन बेस एसे त्यांना लिहिता येत नाही. म्हणजे अमूर्त पद्धतीने त्याला विचार करता आला पाहिजे. त्यानंतर हा तुमचा पर्सनचा पण मुद्दा आहे, की तुमचा थोडासा सब्जेक्टिव्ह मुद्दा आहे, की तुम्ही व्यक्ती कसे आहात त्यावर पण डिपेंड आहे की तुम्ही एसे कसा लिहिताय, की तुम्ही इमॅजिनेटिव्ह जास्त आहात का विश्लेषणात्मक जास्त आहात. म्हणजे जसं की भारतीय परंपरेमध्ये बुद्धीचे 3 प्रकार त्या ठिकाणी मांडले. काय म्हणले? प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा. प्रतिभा आपण म्हणतो ना, एखादा माणूस खूप प्रतिभावान आहे किंवा कलाकार खूप प्रतिभावान आहे, म्हणजे हे थोडक्यात गॉड गिफ्टेड आहे. प्रतिभा जी आहे प्रज्ञा आणि मेधा, त्यामध्ये रिटेन करायची पॉवर जी आहे तर त्याला मेधा असं म्हटलं जातं. रिटेन करता आलं पाहिजे तुम्हाला, की जे वाचलंय ते पाठांतराचे ज्याला म्हटलेलं आहे. आणि प्रज्ञा म्हणजे समजून घेता आलं, फक्त बघून नुसतं, म्हणजे कुठलं बटन दाबलं की कुठलं काय चालू होतं. ते एखादी मशीन आहे समजा, तर तिचं फक्त बघून स्ट्रक्चर समजलं तुम्हाला, तर ती जी आहे ती प्रज्ञा, म्हणजे आकलन तुमचं कशा प्रकारचं आहे. आणि मेधा म्हणजे पाठांतर कशा प्रकारचं आहे. तर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात लागतील. विषय समजून घ्यायचा आहे आणि काही मुद्दे पाठ पण करावे लागणार आहेत, जसं GS साठी तुम्ही करत असता. त्यानंतर एसे का महत्त्वाचा आहे तर प्रशासनातलं संवाद कौशल्य जे आहेत, म्हणजे तुम्ही ज्यांना हे करणार आहात तर ते पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहेत. तुम्ही ज्यांच्या हाताखाली काम करणार आहात ते पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहेत, ते कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर असणारे लोक आहेत. त्यांना तुम्ही कन्वे करणं एखाद्या प्रॉब्लेमबद्दल, जे ब्युरोक्रेसीचं काम आहे, की एखादा प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल हे तुमच्या समस्येचं स्वरूप आहे, त्याच्यासाठी ही कारणं आहेत आणि ह्या गोष्टी कराव्या लागतील वे फॉरवर्ड म्हणून, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर हे जे तुम्हाला सांगायचं असतं ते अतिशय थोडक्यात सांगायचं असतं. एसे चांगला लिहिला तरच तुम्ही फाईलवर चांगलं नोटिंग करू शकता, हा त्याचा अर्थ आहे. एसे आणायचं कारणच आहे, किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राज्यसेवेमध्ये आणायचं कारणच आहे की जी लोक ऑब्जेक्टिव्हमध्ये शिकलेले आहेत त्यांना या प्रकारचं नोटिंग करण्यामध्ये काय अडचणी येतात किंवा कम्युनिकेशनमध्ये काय अडचणी येतात. कारण ऑब्जेक्टिव्ह फक्त पाठ केलं झालं, त्यांना जर म्हणलं एक 200-100 शब्दात लिहा बाबा ह्या फाईलबद्दल, कारण पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हला एवढा वेळ नसणार आहे की तुमची ती 800-900 पानाची फाईल आहे, वेगवेगळे अर्ज आहेत, कोणी त्याबद्दल मागितली माहिती, किंवा उद्या तुम्हाला असेंब्लीचं सेशन चालू आहे तिथं तुम्हाला माहिती द्यायची. तर पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हला एवढा वेळ नसतो, तो 800 पानं वाचत बसणार. ते 800 पानं तुम्ही वाचायच्याच रात्रीत आणि सकाळी फक्त 200 शब्दामध्ये त्याचं द्यायचं आहे की फाईल अशी अशी आहे, प्रॉब्लेम असा असा आहे, तुम्ही असेंब्लीमध्ये असं बोलणं अपेक्षित आहे, जर सोडवायचं असेल तर एवढा निधी लागणार आहे, हा निधी आपल्याला बजेटमधनं एवढ्या ठिकाणाहून घेता येईल, ह्या योजनेतून एवढा निधी घेता येईल आणि याचा असा असा फायदा होईल. तर हे सगळं तुम्ही पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हला 200 शब्दात सांगणं एक्सपेक्टेड आहे. तर ज्याचा एसे चांगला लिहितो येतो ना त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असतं, कारण जे तुम्ही विचार करताय ते ज्याला व्यवस्थित मांडता येतं कागदावर, एका फ्लोमध्ये, एका प्रवाहीपणे, त्यालाच तो चांगल्या प्रकारे जमतं. आणि ह्यासाठी आकलनशक्ती महत्त्वाची आहे. जसंही म्हणलं की प्रज्ञा ज्याला म्हटलं जातं, प्रज्ञा जी आहे ती आकलनशक्ती त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एसे ही स्पर्धा परीक्षा आहे. म्हणजे स्पर्धा म्हणजे आहे काय तर मी 150+ घेणार, हा त्याचा अर्थ आहे की 100 पैकी 40 पडले म्हणजे पास नाही. हा तुमचा सर्व्हिस डिफायनिंग मोमेंट ठरणार आहे. एसे चांगला लिहिणं आहे तो फक्त लेखनाचा नाही तर विचारांची गुणवत्ता तुम्हाला त्यामध्ये दाखवता येते की तुम्ही किती चांगले मी किती छान आहे ॲज अ कॅन्डिडेट म्हणून, मी किती चांगला आहे, मी किती कार्यक्षम आहे, मी किती इफेक्टिव्ह आहे, हे तुम्ही फक्त एसेमध्ये त्या ठिकाणी दाखवू शकता. आणि त्यासाठी मग जाणीवपूर्वक काम करणं गरजेचं आहे. ह्याचे बेसिक्स काय आहेत बाबा, मूलभूत एसेबाबत बादी विश्लेषण क्षमतेचा मुद्दा आपण त्या ठिकाणी बघितला की ॲनालाइज करता आलं पाहिजे एखादा प्रॉब्लेम जो आहे तो. त्यानंतर तुमचे क्लॅरिटी पाहिजे थॉट्समध्ये, संदिग्धता अजिबात काय माझी नाही, जे काय म्हणायचं आहे ते थेट स्पष्ट, डूज अँड डोंट्स,
की ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत, ह्या गोष्टी ही कारणं आहेत आणि हे त्याच्यावरचा उपाययोजना आहेत. आणि जो वाचणाऱ्याला व्यवस्थित वाटावा म्हणून त्यामध्ये प्रवाहीपणा पाहिजे, तुमच्या लिखाणामध्ये सुसंगती पाहिजे. विचार मांडणे, विश्लेषण करणे आणि संरचनेची कसोटी आहे. की लॉजिकल रिझनिंग तुम्हाला येते का, की तर्कशुद्ध विचार तुम्ही करू शकता का बाबा एखाद्या प्रॉब्लेमबद्दल. जसं की तुम्हाला काय लक्षात आलं की समजा आसरचा तुम्ही अहवाल वाचला, आणि तुम्हाला असं लक्षात आलं की नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेतील 6वीच्या मुलांना दुसरीचं पुस्तक मराठीचं वाचता येत नाही, किंवा 5वीच्या मुलांना दुसरीचं गणित जमत नाही, बरोबर आहे. हा आसरचा अहवाल वाचला तुम्ही. ह्याचा लॉजिकल विचार काय, ह्याच्या मागे काय करता येईल तुम्हाला, बरोबर आहे. लॉजिकल विचार काय आहे, सगळ्यात पहिलं तुम्ही काय केलं पाहिजे ॲज अ ब्युरोक्रॅट म्हणून, की हे फक्त नांदेड स्पेसिफिक आहे का पूर्ण महाराष्ट्रातच असं होतंय. दुसरं, हे फक्त झेडपीच्या शाळेत होत आहे का. तिसरं, मग ह्याची कारणं काय आहेत, शिक्षकांकडे बिगर शिक्षणाची कामं आहेत का, दिल्लीसारखं कुत्रे मोजायला लावलेत का त्या शिक्षकांना, भटके कुत्रे किती आहेत बाबा सांगा, आता सेन्सस करायचं आहे मग जनगणना पण करा, ही कामं त्यांच्याकडे आहेत का. मग ह्याच्यासाठी शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग काही आयोजित करता येतील का, किंवा त्या मुलांना बसू वाटत नाही शाळेमध्ये असं काय आहे का, की असं दिसून आलंय का बाबा की जी मुलं गैरहजर जास्त आहेत आणि त्यांनाच वाचता येत नाही, जे हजर आहेत 2-4 त्यांना वाचता येत नाही, मग त्या गैरहजर राहण्याची कारणं काय आहेत, की ऊस तोडायला जातात का बाबा त्याचे पालक आणि त्यामुळे त्याची शाळेत तो उपस्थित राहू शकत नाही, असं आहे का. म्हणजे हे तर्कशुद्ध विचार जो ज्या पद्धतीनं तुम्हाला करता आला पाहिजे ॲज अ ब्युरोक्रॅट म्हणून, की सिस्टीमकडं कसं बघता आलं. दुसरं, तो विचार करता आला, पण बऱ्याचदा असं होतं की विचार चालू डोक्यात चांगला, पण तो स्पष्टपणे मांडता येत नाही किंवा फ्लोमध्ये मांडता येत नाही. आणि त्याच्यासाठीचा युक्तिवाद, की उपाययोजना करायची तर कोणती करायची आणि त्यासाठी आपण काय करू शकतो. चांगला निबंध म्हणजे काय, थोडक्यात बेसिक जाणून घ्यायचं की विचार स्पष्ट आहेत, विषयाचं सखोल आकलन आहे आणि विश्लेषणात्मक क्षमता याचं प्रतिबिंब त्यामध्ये दिसतं. आता हे म्हणजे काय, तर आज आपण एक सॅम्पल बघणारच आहोत, त्यातनं तुम्हाला हे जास्त चांगल्या पद्धतीनं कळेल. प्रश्नपत्रिकेची रचना कशी असते मग ह्याच्यासाठी, की 2 विभाग आहेत, ए आणि बी, 4 विषय, प्रत्येक विभागातून एक असे 2 एसे तुम्ही लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. जनरली UPSCचा फॉर्मॅट त्यांनी कॉपी केला आहे. UPSCचा असं असतं की एक GS बेस असतो सेक्शन, दुसरा कोटेशन बेस किंवा ज्याला फिलॉसॉफिकल किंवा अमूर्त किंवा साहित्यिक असं म्हटलं जातं. गेल्या 2-3 वर्षापासून दोन्ही विभागामध्ये त्यांनी कोटेशन बेस आणि या प्रकारचे विचारलेत, कारण GS बेसचा विचारून संपला आता, तो चौथा झाला 2013 पासून. हेल्थ, एज्युकेशन, जेंडर, ह्याच्या पलीकडे काय विचारणार, स्पोर्ट्स विचारलं, सिनेमा पण विचारून झालेला आहे त्या ठिकाणी. 3 तास निबंध, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुम्ही GSचा पेपर कंप्लीट करू शकत असाल तर एसे अतिशय व्यवस्थित कंप्लीट करू शकता. ह्याचं कारण काय, 10 मार्काचे 10 प्रश्न असतात ना 150 शब्दाचे, आणि 15 मार्काचे 250 शब्दाचे 10 प्रश्न, म्हणजे 2500 आणि हे 1500, असे 4000 शब्द तुम्ही त्या ठिकाणी लिहिता, बरोबर आहे, 3 तासात. इथं तुम्हाला किती लिहायचे आहेत, एकाचे 1000 ते 1200 आणि दुसऱ्याचे 1000 ते 1200, म्हणजे अगदी दोन्ही पकडलं तरी 2300 ते 2500 शब्द तुम्ही 2400 शब्द तुम्ही लिहिणार आहात. म्हणजे स्पीडचा काही अडचण येणार नाही. GS जर तुमचा कव्हर होत असेल तर निबंध व्यवस्थित तुम्ही लिहू शकता. फक्त त्याचा वेळ आहे तो समानच द्या, 1.5 तास वेळ एका निबंधाला द्यायचा आहे. मग त्यामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, तात्विक, सांस्कृतिक, आया रिलेटेड वेगवेगळे असे तुम्हाला विचारले जातात. निष्पक्ष असला पाहिजे निबंध, हा पण त्या ठिकाणी महत्त्वाचा असणारा मुद्दा आहे. की तुमची वैयक्तिक विचारधारा काय आहे ह्याचा फारसा त्यावर परिणाम होता कामा नाही. तुम्ही एखाद्या विचारधारेला वाहिलेले असाल, कुठलेही असेल, तर त्याचं फारसं एसेमध्ये प्रतिबिंब पडता कामा नाही. तुमची विचारधारा एकच असली पाहिजे, संविधान, कारण त्याच्याच चौकटीत तुम्हाला सगळं काम करायचं आहे. आणि तर्कशुद्ध रचना, संरचना जी आहे ती भावनांपासून शक्यतो इमोटिव्ह इलेमेंट त्यामध्ये, आता एसे म्हणल्यावर त्यामुळे थोडा इमोटिव्ह इलेमेंट असणार आहे, कारण तुम्ही युक्तिवाद करताय.
परंतु अति टोकाचा असता कामा नाही, हे मोठे एलिमेंट जो आहे तो. क्लॅरिटी पाहिजे, स्पष्टता पाहिजे, सुसंगती कोहेरन्स पाहिजे आणि संक्षिप्त कन्साइजनेस त्यामध्ये असला पाहिजे. विषयाला जोडून असला पाहिजे. जो मी म्हणलं की तुम्ही दिले काय तर 2-4, बऱ्याचदा असं होतं की वेळेचं टॉपिक निवडला गडबडीत, 2-4 पॅरेग्राफ लिहिले, 5व्या पॅरेग्राफपासून काही सुचायचं बंद होतं. स्ट्रक्चर बनवलेलं नसतं, काय नसतं, विषय वाटला, वाचला, आवडला, खालचे विषय बघितलेच नाहीत, डायरेक्ट लिहायला सुरुवात केली आणि 200 शब्द लिहिल्यावर कळते की आता काय आठवत नाही, मग दुसरंच काहीतरी विषयांतर त्या ठिकाणी होतं. तर ते होता कामा नये. उत्तम निबंधात संवैधानिक मूल्य, लोकशाही विचारसरणी दिसून यायला हवी. संविधानिक मूल्य म्हणजे तुला काय म्हणलेलं आहे की तुमची लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, जे काय तुमच्या संविधानाच्या सरनामामध्ये आहे ते सगळं दिसलं पाहिजे. सोशल जस्टिस, पॉलिटिकल जस्टिस जे आहे ते, आणि लोकशाही विचारसरणी आहे. म्हणजे असं म्हणता कामा नये की नाही भारताला काय, भारतातले लोक लयच बेशिस्त आहेत आणि 50 वर्ष तरी आपल्याला एक चांगला डिक्टेटरच असला पाहिजे, असं काही एसेमध्ये वेड्यासारखं लिहिता कामा नये. टोकाची नसावीत तुमची मतं, एकांगी नसावीत, इमॉरल नसावीत मतं जे आहेत, आणि असंवैधानिक नसावीत. की समजा तुम्ही एखाद्या जातीचा किंवा धर्माचा हेट करताय आणि तेच तुम्ही एसेमध्ये लिहिताय, असं होता कामा नये. यशस्वी निबंध लेखनासाठी आवश्यक बाबी काय की तयारी चांगली पाहिजे. तयारी म्हणजे काय की वाचन चांगलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही जे वाचताय त्याचं, तसं तुम्ही जेवणाचं डाएट असतं ना तुमचं, की तुम्ही जिमला जाताय, व्यायाम करताय, तेलकट खाताय, कमी खाताय, प्रोटीन्स किती घेता, कार्बोहायड्रेट्स किती घेता, बरोबर आहे, फॅटचं प्रमाण किती आहे हे बघता ना. तसं तुमच्या वाचनाचं पण डाएट असलं पाहिजे. एक ठरवलं पाहिजे की मी फालतू गोष्टी वाचणारच नाही. फिक्शन चांगलं वाचलं पाहिजे, नॉन फिक्शन असेल तर ते काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. कोण लिहिणारा आहे ते त्यातली अधिकारी व्यक्ती आहे का बघितलं पाहिजे. द हिंदू वाचताय किंवा द इंडियन एक्सप्रेस वाचताय, मग त्यातनं तुम्हाला ते की यादी कळत जाते की कुठली लोकं आहेत की त्या विषयातली ऑथॉरिटी आहेत. जसं की समजा मला पॉल सायन्सबद्दल काहीतरी जाणून घ्यायचं आहे, तर मी काय करणार, सुहास पळशीकर सर काय लिहितात बाबा, राजेश्वरी देशपांडे मॅडम काय लिहित आहेत, कारण हे अथॉरिटी व्यक्ती आहेत ज्यांनी 10-10, 20-20, 30-30 वर्ष विद्यापीठामध्ये शिकवलं आहे, त्याच्याशी रिलेटेड रिसर्च केला आहे. किंवा प्रताप भानू मेहता आहेत. समजा मला आर्थिक बाबीबाबत काय जाणून घ्यायचं आहे, मग त्यासाठी मी बघणार मिंट पेपरमध्ये काय आलं आहे, फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये काय आलं आहे, तिथं कॉलम लिहिणारे लोक कोण आहेत, रघुराम राजन यांनी एखादा आर्टिकल लिहिलं का बाबा, अरविंद सुब्रमण्यम लिहित आहेत का, मला समजा, किंवा अशोक गुलाटे आहेत ते लिहित आहेत का, किंवा मराठीमध्ये हिरम कुलकर्णी आहेत, दारिद्र्याबद्दल मला काहीतरी माहीत करून घ्यायचं आहे, आर्थिक व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेतला जो दारिद्र्य टॉपिक आहे, मग हिरम कुलकर्णींनी त्यावर पुस्तक लिहिलं आहे, मग मला ते माहिती आहे का. म्हणजे असं तुमचं स्पेसिफिक वाचन पाहिजे त्या सब्जेक्टशी रिलेटेड जे आहे ते. म्हणजे सगळ्यात ह्याच्या आधी काय की बेसिक NCERT वाचल्या पाहिजेत, तुमचे बालभारती डिटेल व्यवस्थित वाचले पाहिजे, त्यातले मुद्दे, आणि स्ट्रक्चर व्यवस्थित, बॅलन्स्ड तुमचा युक्तिवाद, आणि एक मॉरल लाईन तुमची त्यामध्ये दिसली पाहिजे, विशेषतः जो फिलॉसॉफिकल असतो तो. विषय वस्तूतलं वैविध्य पाहिजे, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्याला इंटरडिसिप्लिनरी विचार करता येईल, की जेव्हा एखाद्या टॉपिकबद्दल तुम्ही लिहिताय तर त्याचं सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, इतर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. मुख्य मुद्दा काय आहे की मूळ विषयापासून ढळायचं नाही, अजिबात इकडं तिकडं गाडी रस्त्यावरून खाली उतरू द्यायची नाही. एकदा एक पकडली लाईन की ती लेन धरून चालत राहायचं. स्पष्टता आणि सखोलता पाहिजे लिखाणामध्ये, ॲम्बिग्युटी नको. मी परत परत सांगतो, त्याचं कारण आहे की हे मुद्दे मी का काढलेत, तर जे लोक समजा चांगले एसेचे मार्क घेऊन पास झालेत आणि जे लोक न पास झाले पण बरेच लोक आहेत, मग त्यांचे एसे हे समोरासमोर ठेवलं की हे मुद्दे तुम्हाला दिसतात की ह्याचा एसे का चांगला आहे, किंवा ह्याच्या एसेला UPSCनं का बाबा 140 मार्क दिलेत, 120 मार्क दिलेत. तर हे त्यातनं मिळालेले पॉईंट आहेत. औपचारिक भाषा हवी आणि सखोल विश्लेषण त्या ठिकाणी हवे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की पुराव्यावर आधारित लेखन पाहिजे. असं तुमचं पर्सनल सॅम्पल सर्वे ह्याला काय अर्थ नाही. बरोबर आहे. तुम्ही एक 3 पायाचं कुत्रं बघितलं म्हणून जगात सगळे कुत्र्यांचे पाय 3च असतात असं म्हणता का नाही. फॅक्च्युअल डिटेल ज्या आहेत त्या घटना, संदर्भ, उदाहरणं, ह्याचा मग तुम्ही काय बाबा की समजा तुम्ही वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आहे, बजेट आहे, डॉक्युमेंट तुमच्याकडे गव्हर्नमेंटचं, इकॉनॉमिक सर्वे आहे गव्हर्नमेंटचा, बरोबर आहे, युनायटेड नेशन्सचे काय अहवाल आहेत,
त्यांचं काय बरं चाललं नाही आहे सध्या, पण ठीक आहे, जे काय आहेत त्यांचे अहवाल आहेत किंवा ILOचा अहवाल आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा अहवाल आहे, किंवा एन्व्हायरमेंटबद्दल तुम्हाला काही UNEPचे अहवाल आहेत, एन्व्हायरमेंटबद्दल काहीतरी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी हवी, म्हणजे किंवा डाऊन टू अर्थसारखं मॅगझिन आहे समजा, एन्व्हायरमेंटबद्दल तुम्हाला एसे लिहायचं आहे, तुम्हाला त्यासाठी असणारी माहिती डाऊन टू अर्थमधून मिळाली आहे, किंवा योजना आहे, कुरुक्षेत्र आहे, किंवा महाराष्ट्रासाठी तुम्ही वापरता लोकराज्य आहे, गव्हर्नमेंटनं दिलेली त्यामध्ये माहिती आहे, तर त्याची ऑथेंटिसिटी पाहिजे, ढगात गोळ्या घालता कामा नये, जे तुम्ही लिहिताय, जे फॅक्च्युअल डाटा मांडताय, त्याचा सोर्स तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. थोडक्यात काय तर स्पर्धा परीक्षेसाठीचा निबंध म्हणजे विचार, मूल्य आणि अभिव्यक्ती याचा समतोल त्या ठिकाणी असलेला संगम आहे, की तुमचे थॉट लॉजिकल पाहिजेत, ते व्यवस्थित मांडता आले पाहिजेत, मॉरल त्याची व्हॅल्यू सिस्टीम एक आहे, आणि एक्सप्रेशन तुमचं कशा प्रकारचं आहे. मग आता बऱ्याच लोकांचा प्रश्न काय असतो एसेबद्दल, हे कॉमन प्रश्न परत परत मुलं विचारतात, ते एकदाच आपण ॲड्रेस करू. निबंधाचा ट्रेंड काय आहे बाबा, कल काय आहे आम्हाला जाणून घ्यायचं. काय नो ट्रेंड इज ट्रेंड हे लक्षात ठेवायचं. निबंधाबद्दल तुम्हाला समजा बोलायचं की कुठला जरी आला तरी आपल्याला 2 निबंध लिहिणं भाग आहे. आपला पुढचा मुद्दा आपण बघत होतो की निबंधाबद्दल आपल्याला काही बेसिक मुद्दे, की बऱ्याच मुलांचा प्रश्न काय असतो सुरुवातीला की सध्याचा कल काय आहे किंवा ट्रेंड काय आहे, किंवा काही मुलांची अशी अपेक्षा असते की एक्सपेक्टेड टॉपिक सांगा सर, ही पण बऱ्याच मुलांची हे असते. याचा काही प्रिस्क्राईब सिलेबस नाही आहे, त्यामुळे एक्सपेक्टेड टॉपिक सांगता येणार नाही आपल्याला, परंतु आपण लूजली काही गोष्टींबद्दल गेस करू शकतो, की जसं आता त्या वर्षी म्हणजे कोणत्या वर्षी मेजर इव्हेंट घडलेत, त्यावरून कोणते सब्जेक्ट येणार ह्याचं एक आपल्याला लूजली हे ठरतं. जसं की आता फॉर एक्झाम्पल UPSC जर विचारलं तर एक 2-3 वर्षापूर्वी हँड रॉक द क्रॅडल दॅट रूल्स द वर्ल्ड हा एसे आपल्याला आलेला होता, जसं ज्याला मराठीमध्ये तुकडोजी महाराजांची ओळ आहे, की काय ओळ आहे ती, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धरी. तर ते जे आहे ते सरोजिनी नायडूंनी 100 वर्षापूर्वी एक भाषण दिलेलं होतं, त्यातली ती ओळ होती. त्यांनी त्या भाषणाची सुरुवात स्त्री सक्षमीकरण किंवा वुमेन एम्पॉवरमेंट ज्याला म्हटलं जातं, त्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी हँड दॅट रॉक द क्रॅडल रूल द वर्ल्ड एका इंग्लिश कवीची ती कविता आहे, त्यातल्या त्या 2 ओळी आहेत, जे नंतर सेम अर्थ तुकडोजी महाराजांच्या पण ओळी आहेत, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धरी. तर त्याला 100 वर्ष झाली, त्यामुळं ते विचारलेले होते. त्यामुळे एक्झॅक्टली असं आपल्याला आपण टॉपिक नाही सांगू शकत, पण लूजली काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात, की जसं की आता UPSCनं तर पूर्णपणे GS बेस बंदच केले 2 वर्ष झालं, ते कोटेशन बेस तुम्हाला एसे विचारतात किंवा ज्याला लिटररी बेस असं म्हटलं जातं. पण आपल्या इकडची MPSCची तशी फारशी आपल्याला हे दिसत नाही, ते मेजरली GS बेस विचारले जातात एसे. समजा 2 सेक्शन आहेत, तर एक GS बेस विचारला जाईल, एक कोटेशन बेस किंवा ज्याला आपण लिटररी किंवा फिलॉसॉफिकल, ज्याला आपण तात्विक निबंध अमूर्त विषय असं म्हणतो. दुसरा प्रश्न असतो मुलांचा की वैकल्पिक विषयाचा फायदा होतो का, तर त्याचं उत्तर आहे हो, 100% वैकल्पिक विषयाचा फायदा तुम्हाला होतो, परंतु ते लिहिताना थोडीशी काळजी घेणं अपेक्षित आहे. त्यामुळेच म्हटलं की ही काय आहे, ही एक दुधारी तलवार आहे. दुधारी तलवार कशामुळे आहे, त्याचं कारण असं आहे की जेव्हा एखादा ऑप्शनल असतो त्याचा तुम्ही खूप थरोली अभ्यास केलेला असतो, अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा तुमचा त्या ऑप्शनलचा अभ्यास झालेला असतो. त्यामुळं काय होतं की 1000 ते 1200 शब्दाचा निबंध लिहायचा आहे तुम्हाला, तर त्यातले 800 शब्द तुम्ही ऑप्शनल बेस्डच लिहिता, तर ते थोडंसं चुकीचं आहे. की समजा एखादा हिस्टॉरिकल इव्हेंटवर एसे विचारला, जसं की ते एंगलचं कोटेशन होतं की हिस्ट्री फर्स्ट रिपीट ॲज अ फार्स ज्याला म्हटलेलं आहे, सेकंड ॲज अ फार्स, ते कोटेशन. मग त्यात जर हिस्ट्री ऑप्शनल असेल तर मग त्याचं वेटेज ते दिसता कामा नाही, म्हणजे तुमचं ऑप्शनल कळता कामा नाही. मी जर तुमचा एसे वाचला तर मला तुमचं ऑप्शनल कळता कामा नाही, म्हणजे लिहिताना तो बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. दुसरं असं की मराठी साहित्य हा विषय ज्यांचा आहे किंवा ज्यांचं BA झालेलं आहे समजा मराठी साहित्यातून, त्या लोकांना थोडासा शैलीचा फायदा मिळतो, की आपोआप लिटरेचर वाचल्यामुळं एवढं सगळं वेगवेगळे आहेत त्याचे टाईप्स वाचल्यामुळं लिखाणामध्ये एक लुसिडिटी त्यांच्या असते, म्हणजे लिटरेचरचा 100% फायदा जो आहे तो तुम्हाला एसेमध्ये होतो. परंतु परत तेच की एस्टरिक जे आहे की अटी लागू काय आहे की तुमचा ऑप्शनल कळता कामा नाही, लिहिताना तुम्ही उदाहरणं थोडीशी डायव्हर्स ठेवली पाहिजे, ज्याच्याबद्दल आपण बोललो आहे. फॅक्च्युअल डिटेल्स उपयोगी पडतात ते बरोबरच आहे, सामान्य अध्ययनचं जे तुमचं ज्ञान आहे ते, फक्त त्या प्रेझेंट करण्याची तुमची जी म्हणजे सादर कसं करताय फॅक्ट्स तुम्ही ते वेगळं आहे, ते महत्त्वाचं ठरतं. की ज्या फॅक्ट्स आहेत त्या म्हणजे जसं आता हे पॉईंट फॉर्ममध्ये लिहावं का, हा पण मुद्दा मुलांचा प्रश्न असतो
की एसे म्हणजे काय, की पॉईंट फॉर्ममध्ये एसे लिहिणे म्हणजे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी, गुन्हाच आहे एसे ह्या पॉईंट फॉर्ममध्ये लिहिणं म्हणजे. कारण एसे हा साहित्याचा उपप्रकार आहे, लिटररी डिवाइस आहे एसे हे, त्यामुळे ते वन पीसच पाहिजे. कविता कधी पॉईंट फॉर्ममध्ये नसते ना, कादंबरी पॉईंट फॉर्ममध्ये नसते, तर एसेला त्याचप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे. एसे कधीही पॉईंट फॉर्ममध्ये लिहायचा नाही. अगदीच म्हणजे आता तुम्ही 6व्या बेंचवर बसला आणि उत्तरपत्रिकाच गोळा करायला लागले तुमच्या, त्या केसमध्ये ठीक आहे. मग अगदी शेवटच्या क्षणी ठीक आहे की 4 मुद्दे काहीच न लिहिण्यापेक्षा, पेज कोरं ठेवण्यापेक्षा 2-4 मुद्दे तुम्ही लिहिले. सामान्य ज्ञान आणि एसेचा संबंध, तो पण त्यांचा महत्त्वाचा प्रश्न असतो सामान्य अध्यायांचा, तर ते उपयोगी पडतंच. जसं की आता समजा फेडरलिझमवर एसे आला तर GST उपयोगी पडेल. तुमचा IR रिलेटेड काही एसे आला किंवा इंटरनल सिक्युरिटीचा आला तर GS3 मधलं मटेरियल उपयोगी पडेल. किंवा GS4 मध्ये तुम्ही जे काही वाचता थेरीचा जो पार्ट आहे तो तो तुमच्या अमूर्त एसे ज्याला म्हटलेलं आहे किंवा लिटररी तात्विक एसे जो आहे त्याच्यासाठी उपयोगी पडतं. त्यामुळं फक्त फॅक्ट्स लागतीलच. एसेला तुम्हाला काही फॅक्ट इन द सेन्स की जेव्हा तुम्ही एखादा आर्ग्युमेंट बिल्ड करता त्याचे पुरावे तुम्हाला द्यावे लागतात. जसं की तुम्ही असं म्हटला की भारत ऑलिम्पिकमध्ये 50 सुवर्ण पदकं जिंकू शकतो का, असा तुमचा एसे आहे की भविष्यात की ऑलिम्पिकमध्ये 50 सुवर्ण पदके हे शक्य आहे का, असं समजा एसे एकदा विचारलेला आहे UPSCला. तर तुम्ही समजा नाही म्हणला तर नाही म्हणायला जे प्रूफ द्यावे लागतील ते GS बेस्डच असतील. की तुमचं न्यूट्रिशन त्या प्रकारचं नाही आहे, तुमचं ॲथलेटिझम त्या प्रकारचं नाही आहे, तुमचं खेळाडूमधला प्रोफेशनलिझम त्या प्रकारचा नाही आहे, तुमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये खेळाला फारसं स्थान नाही आहे, तुमची डेव्हलपिंग कंट्री आहे, तुमच्यासाठी तुमच्या सरकारकडं खेळांवर खर्च करायला पैसे नाही आहेत, प्राधान्यक्रम नाही आहे ना तो, अजून हेल्थ आणि एज्युकेशनचे इश्यू सुटलेले नाही आहेत, मग खेळाचा नंबर येणार आहे, तुमच्या शाळेमध्ये खेळाचा तास सर्वात शेवटी आहे. म्हणजे ह्या फॅक्च्युअल डिटेल्स आहेत त्या तुमचं आर्ग्युमेंट बिल्ड करण्यासाठी ॲज अ पुरावा म्हणून काम करतात. त्यामुळं तुमच्या GSचं नॉलेज उपयोगी पडणारच आहे, फक्त ते लिहायचं कसं हा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे जो की आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये शिकणार आहोत. विचार मंथन म्हणजे काय, हा पण की ब्रेनस्टॉर्म कसं करायचं हा पण मुलांचा मुद्दा असतो. विचार मंथन म्हणजे ब्रेनस्टॉर्म, की बऱ्याचदा आता काही लोक तुम्हाला सांगतील की पेस्टल नावाची एक हे आहे त्याप्रमाणे करा, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्नॉलॉजिकल, इकॉलॉजिकल आणि लॉ रिलेटेड असं करा. मग बऱ्याचदा काय होतं की ती आगगाडी होते अशी, एका पॅरेग्राफमध्ये पॉलिटी, दुसऱ्यामध्ये इकॉनॉमी, तिसऱ्यामध्ये सोसायटी, चौथ्यामध्ये कल्चर. तसं होता कामा नाही, कारण एसे हा वन पीसच वाटला पाहिजे. बऱ्याचदा हे लिहिताना काय होतं की तुम्ही एका पॅरामधून दुसऱ्या पॅरामध्ये कसं जाणार ह्याचं तुम्हाला स्किल नसतं, की पॅरा संपवायचा कसा आणि नेक्स्ट पॅरा कुठं सुरू करायचा, त्याची लिंकिंग तुम्हाला जमलं पाहिजे. त्यामुळे एसे वाचताना जेव्हा वाचायला सुरू केला की तो संपेपर्यंत थांबता कामा नाही, एवढा तो प्रवाही असला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही तिसऱ्या पॅराग्राफमध्ये पॉलिटीबद्दल लिहिताय, परत 4-5व्यात इकॉनॉमीबद्दल लिहिलं, परत 6व्यात पॉलिटी लिहिलं, मग 6व्यात पॉलिटीबद्दल लिहिताना मध्येच टेक्नॉलॉजी आली, मग परत 8व्यामध्ये परत टेक्नॉलॉजी आली, असं होता कामा नाही. जेव्हा तुम्ही एखादा वन पीस, जशी कविता असते की तुम्ही वाचायला सुरुवात केली आणि संपली, चांगली कविता असलेली, एक चांगलं कादंबरी किंवा एक चांगली कथा आहे 10 पानांची, ती तुम्ही वाचली आणि तुमची पूर्णपणे संपली. काल्पनिक किंवा तथ्यात्मक वाचन उपयोगी पडतं का, त्याला नॉन फिक्शन म्हटलं जातं किंवा फिक्शन, तर ते 100% उपयोगी पडतं. त्यातनं तुमची भाषा सुधारते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा तुम्ही हॅरी पॉटर वाचताय किंवा JK रोलिंग वाचताय, जॉर्ज R.R. मार्टिन वाचताय, इंग्लिशमध्ये वाचणारे लोक आहेत ते, शेरलॉक होम्स वाचताय, किंवा इथे समजा काही बायोग्राफीज वाचायची सवय असेल किंवा नॉवेल्स वाचायची सवय असेल किंवा इंग्लिश लिटरेचरमधूनच BA-MA झालेलं असेल तर 100% त्याचा फायदा आहे. किंवा जेव्हा मराठीमध्ये म्हणतो आपण की समजा तुम्ही बालचंद्र नेमाडे वाचताय, वि. स. खांडेकर वाचताय, पु. ल. देशपांडे वाचताय, गौरी देशपांडे वाचताय, आनंद यादव वाचताय, नामदेव ढसाळ वाचताय, बाबुराव बागुल वाचताय, इंद्रजित देशमुख वाचताय, तर हे सगळं उपयोगी पडणार आहे. फक्त ते तुम्हाला ज्याला काय म्हटलंय, जॉईनिंग दी डॉट्स जमलं पाहिजे की कुठला मुद्दा कुठं जोडायचा आहे. एसे वाचूनच तुम्हाला लगेच समजा लक्षात आलं की हां ही माझ्या कवितेच्या 2 ओळी विंदा करंदीकरांच्या ज्या मला आठवल्या एसे वाचल्या तर ती तुमची इंट्रोडक्शन असणार आहे. टोकाची मते मांडावी का मध्यम मार्ग स्वीकारा, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा असतो. मोस्टली काय आहे की आपली चौकट जी आहे ती काय, त्याला काय म्हटलेलं मी, संवैधानिक चौकटीत आपल्याला बोलायचं आहे. टोकाचं किंवा मध्यमवर्गी जे काय असेल ते आपण जे बोलतोय ते संविधानाच्या चौकटीच्या बाहेर असता कामा नये. म्हणजे काय, जे सरनाम्यामध्ये लिहिलेली जी मूल्य आहेत त्याच्या बाहेर जाता कामा नये. लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, देशाची युनिटी आणि इंटिग्रिटी किंवा सोशल जस्टिस, म्हणजे जे जे सरनाम्यामध्ये सांगितले त्याला तडा जाईल असं काही आपल्या लेखनात असता कामा नये.
डेमोक्रेटिक आहे आपली कंट्री किंवा सेक्युलर आहे, सोशलिस्ट आहे, तर त्याला कोणत्याही प्रकारे बाधा आणणारे लिखाण आपल्याकडून होता कामा नये. जसं की समजा सपोज तुम्ही एका जातीचा किंवा धर्माचा द्वेष करताय, तर ते एसेमध्येच लिहिलं. ती पर्सनल चॉईस आहे तुमची, त्याचं काही चांगलं वाईट ते तुमच्या घरी आहे. एसेमध्ये लिहिताना त्याचे मार्क कमी होणार. व्यावहारिक उपाय तरी तुम्ही म्हणून ते केलं नाही पाहिजे, माणूस पण नाही केलं पाहिजे, पण मार्क एसेला कमी मिळतील ह्या भीतीपोटी तरी ते केलं नाही पाहिजे. चित्रे, नकाशा, आकृत्यांचा समावेश करावा का, हे थोडंसं डिबेटेबल आहे की तुम्हाला एसेच्या विषयाला जोडून जर करता येत असेल तर नक्की करावा. आता मला एक विद्यार्थी असा आढळला ज्यानं कार्टून काढलं होतं आणि चांगलं काढलेलं, त्या विषयाला धरून होतं, त्यामुळे ते मार्क्स त्यामुळे चांगले धरले जातात. गुणांकन कसं केलं जातं हा पण बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की सर मार्क्स कसे दिले जातात, मग त्याचं काय पार्शियलिटी होते का, मग एवढे कमी कसं काय दिले किंवा काय. तर आता हा मुद्दा जो आहे तो अनकंट्रोलेबलमध्ये येतो. आपण आपल्या हातात असणाऱ्या गोष्टींची काळजी करायची, आपला एसे चांगला कसा होईल याची काळजी करायची, कारण ते त्यात काही हेच नाही, म्हणजे त्याचा आपला त्याच्यावरती काहीही कंट्रोल नाही आहे की मार्किंग कसं केलं जाईल. समजा 10 एसे एका माणसाकडं चेक करायला आलेले आहेत, तर ते सब्जेक्टिव्ह वर्क होणार आहे, काही गोष्टी आवडणाऱ्या न आवडणाऱ्या, तर ते होणारच आहे. त्याचे पर्सनल लाईक डिसलाईक त्याचं तुम्हाला बऱ्याचदा दिसतं, पण ते अनकंट्रोलेबल आहे, ते सगळ्यांबाबतच होणार आहे. असं आहे की फक्त तुमचं नाव माहिती आहे आणि म्हणून तुम्हाला मुद्दाम कमी मार्क दिले, ते काय आयडेंटिटी तर काही डिस्क्लोज होत नाही. त्यामुळे हा मुद्दा परत विचारायची काही हे नाही. आदर्श उत्तर असतं का, ह्याचं उत्तर थोडक्यात नाही असं आहे. एसे जो आहे तो एकटा एक एसे चांगला आहे का वाईट सांगू शकत नाही. समजा एक एसे तुम्ही मला लिहून दिला, मी 125 पैकी तुम्हाला 60 मार्क दिले, त्याच विषयावरचा दुसऱ्या एका स्टुडंटने एसे दिला, तर लगेच तुमची 60चे 40 होणार आहे, कारण त्यानं खूप चांगले लिहिले, त्याला 60 देणं भाग आहे. म्हणजे ही स्पर्धा आहे आणि मेरिट हे सब्जेक्टिव्ह आहे. 10 एसे आल्यावर मग मला कळतं की ह्यातला सर्वोत्कृष्ट कुठला. एक एसे एकटा सर्वोत्कृष्ट आहे का, एका सर्टन लेवलपर्यंत मी सांगू शकतो की हा चांगला आहे, परंतु आपल्याला मार्कांच्या भाषेत बोलायचं आहे. किंवा 125 असेल तर मला 60, 70, 75 मार्क मिळाले पाहिजे की आपल्याला एसेच्या पेपरला 150+ जायचं आहे. तर मग त्यासाठी एसेची आपल्या ताब्यातली गोष्ट आहे ती लिखाण त्या ठिकाणी चांगलं पाहिजे. आता हे जे मुद्दे आहेत, सुरुवात कशी करायची, लिहायचं कसं, शेवट कशा करायचा, भाषा, शब्दसंपदा, श्लोक, शायरी, कविता, संवाद कशी लिहायचे, तर हे सगळे मुद्दे आपण क्रॅश कोर्समध्ये एसेच्या बघणार आहोत, जो आपण लवकरच सुरू करत आहे. तर ह्याच्या डिटेल्स तुम्हाला सगळ्या मिळून जातील. अजून त्याचे फॅक्च्युअल एकदा परत एसे म्हणजे काय हे प्रिसाइजली बघायचं म्हणलं तर काय, वैयक्तिक दृष्टिकोनातून मांडलेलं लेखन. तुमचे पर्सनल जे आहे ॲज अ कॅन्डिडेट म्हणून तुम्ही काय आहात हे जाणून घेण्यात परीक्षकाला इंटरेस्ट आहे, की एका वैयक्तिक दृष्टिकोनातून एका विषयाला धरून केलेलं लेखन ज्याला म्हटलेलं आहे. बहुतेक वेळा त्याला काय म्हटलं की नॉन फिक्शन आहे, लेखकाची मतं, भावना, विचार त्यात दिसतात. तुम्हाला तेच म्हटलं होतं की तुमची पर्सनॅलिटी दाखवण्याची संधी आहे एसे म्हणजे, कारण GSला सगळ्यांचं मॅटर सेम असणार आहे, थोडाफार मागं पुढं होईल, पुस्तकं सेम आहेत, लिहायची पद्धती सेम आहे, तुमचा क्लास सेम असेल, टेस्ट सिरीज सेम असेल, कारण त्यात काय फारसा बदल होत नाही. एक प्रिस्क्राईब फॉर्म्युला ठरलेला आहे 150 शब्दात 250 शब्दात, तिथं तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी दाखवण्याची फारशी स्पेस नाही आहे. एसे तुम्हाला ती स्पेस देतो, म्हणजे तुम्ही डायरेक्ट दाखवलंच किंवा मी एवढं सगळं वाचलं ते मी 1000-1200 शब्दांमध्ये तुम्ही सगळं ओतलं. लेखकाचं मत विश्लेषण आणि युक्तिवाद ज्याला म्हटलेलं आहे, जसं मी तुम्हाला तो आपण 50 गोल्ड मेडलचा जो मुद्दा म्हणलेला होता की मला असं वाटतं की नाही आहे शक्य 50 सुवर्णपदकं मिळवणं, मग हा युक्तिवाद तुम्ही बिल्ड करावा लागणार तुम्हाला, की मला असं वाटत नाही आहे भारताला 50 सुवर्णपदकं नजीकच्या भविष्यात तरी मिळतील ऑलिम्पिकमध्ये. मग का मिळणार नाहीत, मी पहिलं कारण सांगितलं, जे खेळ भारतात खेळले जातात किंवा लोकप्रिय आहेत त्यातले किती खेळ ऑलिम्पिकमध्ये आहेत. दुसरं आर्ग्युमेंट माझं काय असणार, भारतीयांचं न्यूट्रिशन आणि खेळाची असणारी शारीरिक गरज. तुम्हाला एखादा खेळ एक्सेल करायचा, त्यामुळे तुम्ही त्याला फिट असणं आवश्यक आहे ना. तुमच्या असं लक्षात येईल की हरियाणा आणि पंजाबमधले लोक हे सगळ्यात जास्त दिसतात तुम्हाला तशा रिलेटेड खेळामध्ये, कारण ते फिजिक त्याप्रमाणे बिल्ट आहे, न्यूट्रिशन त्या प्रकारचं आहे. मग हे फक्त तुम्हाला त्या एका माणसासाठी नाही आहे, म्हणजे जो खेळाडू आहे त्याच्यासाठी नाही आहे, तुम्हाला अगोदर त्या खेळाडूला जन्म देणारी जी स्त्री आहे तिच्या न्यूट्रिशनची काळजी घ्यावी लागणार आहे, कारण तिच्या न्यूट्रिशन नंतर डिसाईड होतं की मुलाचं न्यूट्रिशन कसं असणार आहे, त्या मुलाची हेल्थ कशी असणार आहे. जन्म झाल्यावरती काही गोष्टी बदलतात, पण त्याआधी पण काही गोष्टी तुम्हाला बदलायला लागणार आहेत त्या केसमध्ये. मग तेवढा हेल्थवर खर्च करायला सरकार राजी आहे का,
इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी तेवढ्या होत्यात का? डॉक्टर आपल्याकडे तेवढे आहेत का की ते सगळे न्यूट्रिशन व्यवस्थित देतील, त्याची काळजी घेतील? आपली समाज व्यवस्था त्या प्रकारची आहे का की गरोदर स्त्रीची एवढी प्रिसाइजली काळजी घेईल असा? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचं आर्ग्युमेंट बिल्ड करता आलं पाहिजे. ते पहिलं तुम्ही सांगितलं, फिजिक न्यूट्रिशन झालं. तुमची एज्युकेशनल सिस्टीम रिवॉर्ड करते का खेळाला? 4:30 वाजता शिक्षकाला कंटाळा आल्यावर शिक्षक म्हणतात खेळायला जावा जिल्हा परिषदमध्ये. ती तुमची प्रायोरिटी आहे का? तुमची इकॉनॉमी त्या प्रकारची आहे का की ते ॲज अ खेळाला सपोर्ट करेल करिअर म्हणून? तसे आहे का? कारण खेळात तुम्ही जिंकू शकता, हरू शकता. ॲज अ बिल्ड करणं, त्यातनं पैसे किती मिळणार आहेत किंवा नाही मिळणार आहेत, हा मुद्दा जो आहे. तर मग डेव्हलपिंग कंट्रीकडे तेवढा पैसा नसतो की जो, कारण अजून हेल्थवर आपण खर्च कमी करतो, एज्युकेशनवर कमी करतो, मग खेळाचा नंबर खूप उशीर आहे. बरोबर आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही, मुद्दा हा नाही आहे की तुम्ही हो म्हणताय का नाही म्हणताय. युक्तिवाद मी का अंडरलाईन केला आहे की तुम्ही कुठलीही बाजू घ्या, तुम्ही आर्ग्युमेंट तुम्हाला बिल्ड करता आलं पाहिजे की माझं असं म्हणणं आहे, ह्याच्या पुरावे म्हणून मी एवढ्या एवढ्या गोष्टी सादर करतो. बरोबर आहे. वैयक्तिक आणि चिंतनशील असतं त्यामध्ये, पण मोस्टली ह्यामध्ये थोडंसं पर्सनल तुमच्या डिटेल्स रिव्हील होणार नाही, त्याची काळजी घ्या. तुम्ही एखादा तुमचा अनुभव लिहिला तरी चालतो, तुमचे विचार किंवा अनुभव जे आहेत ते, पण तुमची ओळख, तुमचं जे काही सामूहिक आयडेंटिटी आहे ती ओळखू येईल असं करू नका. एखादा दृष्टिकोन पुराव्यासहित मांडणे आणि तर्काच्या आधारे स्पष्ट करणे, ज्याचं मी आपण उदाहरण दिलं होतं. शालेय महाविद्यालयात केलं जाणारं लेखन हे, पण तो वेगळा विषय की तुमच्या शाळेमधलं लेखन आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीचा एसे, यामध्ये आपल्याला बराच फरक दिसतो. हे टाईप्स आहेत तुमचे, डिस्क्रिप्टिव्ह, कथनात्मक, नॅरेटिव्ह ज्याला म्हटलंय, स्पष्टीकरणात्मक. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की साहित्याचा उपप्रकार, जो मी मागाशी पण म्हटलं होतं की ते वन पीस पाहिजे, की सुरू केलं आणि संपलं मगच पेन उचलला, एवढं त्यामध्ये फ्लो पाहिजे तुमच्या भाषेमध्ये जो आहे तो. सर्जनशील लेखन प्रकार आहे, कल्पनाशक्ती, विश्लेषण आणि वर्णन, तिन्ही गोष्टी तुम्हाला लागतात. की जसं तुम्हाला आता आपण एक केस घेणारच आहे सॅम्पल म्हणून, त्यावेळेस आपण हा मुद्दा बोलू की तिन्ही गोष्टी त्यातल्या ज्या आहेत त्या, की जेव्हा आत्ताचाच 50चा जरी घेतला, 50 ऑलिम्पिक गोल्ड जो आहे तो, त्यामध्ये कल्पनाशक्ती काय आहे बाबा तुमची, ॲनालाइज काय केलं तुम्ही की तुम्ही ते कारणं सांगितली, 1, 2, 3 जी आपण आत्ता बघितली, स्ट्रक्चरल कारणं जे आहेत ते. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून विविध पैलूंनी विचार करणे, की खेळाकडं फक्त खेळ म्हणून बघता येत नाही ना. खेळ ही एक इकॉनॉमी आहे. खेळात राजकारण असतं, खेळाचं कल्चर तुमच्याकडं आहे का? बरोबर आहे. सोसायटीचा काय प्रभाव पडतो खेळावर, की मुली कुठले खेळ खेळतात, मुलं कुठले खेळ खेळतात, ह्यामध्ये सोसायटल नॉर्म्स आहेत ना आपल्याकडं. म्हणजे खेळाकडे एवढ्या सगळ्या अँगलनं तुम्हाला बघता आलं पाहिजे. आणि जेवढ्या जास्त अँगलनं बघता येईल तेवढं एसे लिहिणं सोपं होतं, कारण 1000 शब्द लिहायचे आहेत तुम्हाला, आणि 1000 शब्द लिहिण्यासाठी तुम्हाला तेवढं बहुआयामी असलं पाहिजे तुमचं लिखाण जे आहे ते. एसे म्हणजे सामान्य अध्ययन नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. की जर तुम्ही पॉईंट फॉर्ममध्ये, बऱ्याचदा होतं ते पॉईंट फॉर्ममध्ये लिहिला, फक्त फॅक्च्युअल डिटेल लिहिल्या, वाक्य पूर्ण नाही केलं तरी चालतं. निबंध लिहिताना हे काळजी घ्या की जे जे तुम्ही सामान्य अध्ययनमध्ये करत नाही ते इथं करायचं आहे, व्यवस्थित लिहायचं आहे, पॅराग्राफ फॉर्ममध्ये लिहायचं आहे, फ्लो पाहिजे आणि वाचन पण वेगळं पाहिजे. जे तुम्ही सोडून देता न्यूजपेपरमधून किंवा पुस्तकातून, किंवा काही पुस्तकं वाचत नाही कारण ते GSला उपयोगी नाही म्हणून, असं सगळं जे लिखाण आहे तुम्हाला ते एसेसाठी उपयुक्त ठरतं. तथ्य आधारित नाही आहे लेखन प्रकार जो आहे तो. फॅक्च्युअल डिटेल काही प्रमाणात लागतील बिल्ड करण्यासाठी, परंतु GS प्रमाणे नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. हे एक स्किल आहे, कौशल्य आहे. म्हणजे स्किल याचा अर्थ काय की ते अक्वायर करता येतं. हे काय गॉड गिफ्टेड नाही आहे, देवानं एका माणसाकडे दिली ती प्रतिभा आणि मग त्याला ते लिहायला येतं मला येत नाही असं होणार नाही. तो सरावाचा भाग आहे. चांगलं वाचन आणि चांगला सराव हाच त्याचा एकमेव पर्याय आहे. की तुम्ही लिहूनच स्किल अक्वायर होतं. की तुम्ही सायकल शिकता, पहिल्यांदा पडता, इथपर्यंत जाता, परत पडता, परत अर्धा पॅन्डल मारता, परत फुल तुम्हाला येतं, परत सीटवर बसून येतं. तर असंच आहे, तो सरावाचाच ॲक्वायर्ड आहे, स्किल आहे ते. ड्रायव्हिंग हे स्किल आहे, तसंच एसे रायटिंग हे देखील स्किल आहे. GSमध्ये तुम्हाला फॅक्च्युअल डिटेल्स लागतील, तथ्यात्मक ज्ञान जे आहे ते. एसेमध्ये तुमचे थॉट्स कसे जोडायचे आणि मांडणी कशी करायची, फ्लोमध्ये मांडणी कशी करायची, हे जास्त महत्त्वाचं आहे. फॅक्च्युअल डिटेलमध्ये तुम्ही खालीवर केलं तरी चालतं. समजा 1857च्या उठावाची कारणे लिहायची आहेत, आधी आर्थिक लिहिली काय, सामाजिक लिहिली काय, किंवा आधी राजकीय लिहिली काय, सांस्कृतिक लिहिली काय, ह्यामध्ये फारसा फरक नाही पडणार. तुम्ही ते 10 कारणं फक्त मेन्शन करणं गरजेचं आहे. एका क्रमाने कुठलंही चालते.
इथं तसं चालत नाही, ते लॉजिकलीच तुम्हाला ते डेव्हलप करावं लागतं. की जेव्हा तुम्ही म्हणता की भारत 50 गोल्ड मेडल जिंकू शकत नाही, नाही म्हणल्यानंतर मग तुम्ही ती सुरुवात केली एवढ्या सगळ्या गोष्टी. ह्याची कारणं काय, की तुम्ही न्यूट्रिशनपासून सुरुवात केली. तुम्ही सांगितलं की नाही बाबा भारतीय व्यक्तीची ॲव्हरेज हाईट 5-5.5 फूट आहे बाबा, युरोपीय व्यक्तीची 6 फूट आहे, 6पेक्षा जास्त आहे, रशियन व्यक्ती जास्त आहे, अमेरिका खंडातल्या लोकांची ॲव्हरेज हाईट जास्त आहे, त्यांचं न्यूट्रिशन चांगलं आहे. मग रेशियल काही गोष्टींचा फायदा मिळतो त्यांना. मग भारतात ते फक्त पंजाब आणि हरियाणातल्या काही लोकांना मिळतो की त्यांची फिजिक त्या प्रकारची आहे. बरोबर आहे. मग ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे कल्चरली जेवढं व्हास्ट वाचन तुमचं असेल तेवढं तुम्हाला हे व्यवस्थित मांडता येईल. स्ट्रक्चर्ड पाहिजे लिखाण जे आहे ते, जे मी तुम्हाला म्हणलं की परिच्छेदाचं भान पाहिजे. थोडक्यात एका परिच्छेदामध्ये एक मुद्दा मांडताय तर तो मुद्दा तिथंच तो कन्क्लूड केला पाहिजे. एक पॉईंट पहिल्या पॅराग्राफमध्ये लिहिला, तोच परत 7व्यामध्ये पण आला आहे, परत 9व्यामध्ये पण आला आहे, मध्ये 3ऱ्यात पण थोडं त्याच्याबद्दल लिहिण्यात आलं, असं नाही. हे होईल सुरुवातीला, हे होऊ द्या, काय अडचण नाही, परंतु प्रॅक्टिसनं तुम्हाला ते जमेल. परत परत लिखाण केल्यानंतर तुम्हाला जमेल. इन्साईटफुल पाहिजे, अंतर्दृष्टीपूर्ण जे म्हणलेलं आहे की 50 गोल्ड मेडल का नाही आहेत, मग ह्याचं इन्साईट काय आहे, ह्याची मिळणार नाहीत 50 गोल्ड मेडल ह्याची. मग तुम्हाला तुमच्या इंडियन सोसायटीचं ज्ञान पाहिजे, तुम्हाला मुला आणि मुलगी ह्यातला जो भेद केला जातो ह्याचं पण ज्ञान पाहिजे ना. की जोपर्यंत तुम्ही 50% पॉप्युलेशन बाजूला ठेवताय, मग तुम्ही 50 गोल्ड मेडलची कशीही करता. मुलींना त्यासाठी प्रोत्साहन का दिलं जात नाही, मग त्याच्या डिटेल्स आहे. आणि चुका कमी असलेलं लिखाण हे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं की GSमध्ये तुम्हाला व्याकरणाच्या चुका माफ आहेत सगळ्या काही अंशी, की फारसं तिथं कोणी बघणार नाही, वेलांटी उकार इकडं तिकडं किंवा लिहिण्याचं हे जे आहे ते. इथं तुम्हाला एका पॉईंट नंतर एसे 2 चांगले आले, चांगलं आहे, कंटेंट दोन्हीचा चांगला आहे, पण एक्सप्रेशन बाबत जर एखाद्याचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिल्या पॅरामध्ये किंवा पहिल्या पानावरच जर तुम्ही व्याकरणाच्या चुका केल्या तर तो परीक्षकाचा मूड जातो. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, कारण 100 त्याच्याकडे समजा 60 एसे एका व्यक्तीकडे चेक करायला आलेत, तुम्ही त्याच्या जागी स्वतःला इमॅजिन करा. आता एक ग्रॅज्युएट झालेला मुलगा होता माझ्याकडे एसे लिहिणारा, त्यांना जागतिकीकरण शब्द असा लिहिलता, जागतिक एकीकडं आणि करण एकीकडं. ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे ह्या वर्षी पुण्यातूनच. हे असं असेल तर मग त्या वाचणाराचा इंटरेस्ट जाणार आहे, कारण तुम्ही DC होणार आहे, DYSP होणार आहे, प्रमोटी IAS होऊ शकता, IAS होऊ शकता, तुम्हाला जिल्हा द्यायचा आहे सांभाळायला. तुम्ही म्हणाल की हां मग एक शब्द लिहायला आला नाही म्हणून मला मी काय करू शकत नाही, असं होत नसतं. तुम्ही छोट्या गोष्टी व्यवस्थित केल्या तरच तुम्ही मोठ्या गोष्टी व्यवस्थित करू शकता. डिसिप्लिन आहे. तुम्ही सकाळी 6ला उठताय, 7ला लायब्ररीत येत आहे, हे डिसिप्लिन आहे. आणि हीच लोक पास होतात परत परत. मग ही पॉईंट त्याच्या आधारेच बनवलेत. ज्या लोकांचे एसे चांगले आहेत, ज्या लोकांचे वाईट आहेत. मी आज 6-7 वर्ष झाले एसे वेगवेगळ्या मुलांना शिकवतो UPSCच्या. आत्ता तो MPSCसाठी आलेला आहे. तर ह्याचं कारणच हे की जी लोक छोट्या गोष्टी नीट करतात ना, तीच लोक मोठ्या गोष्टी पण नीट करतात. ह्याच त्यांना काय असे देवाकडून काही 48 तास मिळाले नाहीत दिवसात, किंवा त्यांच्याकडे काही 6 हात आहेत असं होत नाही. जेवढं बारकाईनं छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल त्याचा रिझल्ट तेवढा. हा डॉमिनो इफेक्ट आहे, त्याला किंवा बटरफ्लाय इफेक्ट म्हणलं जातं. की ॲमेझॉनच्या जंगलात एखाद्या फुलपाखरानं पंख हलवले आणि त्याच्या थव्यानं पंख हलवले, त्यातनं ॲमेझॉनच्या जंगलात एक लहर तयार होती झाडांच्या पानाची, आणि ते अटलांटिक पार करून आफ्रिकेत येईपर्यंत किंवा आशिया खंडात येईपर्यंत त्याचं एका वादळात रूपांतर होतं. त्यामुळं छोट्या गोष्टी जेवढ्या व्यवस्थित कराल तेवढ्या तुम्ही मोठ्या गोष्टी साध्य करू शकता. महत्त्वाचा मुद्दा सुसंगती, रिलेव्हन्स पाहिजे. कुठल्याही परिच्छेदात असं वाटलं नाही पाहिजे परीक्षकाला की तुम्ही जे लिहिताय ते टॉपिकला सोडून आहे. तुमची मांडणी क्रमबद्ध पाहिजे, अचूक पाहिजे, प्रभावी आणि नेमकी भाषा त्या ठिकाणी असली पाहिजे, प्रिसाइजली. प्रभावी भाषेचं काय की म्हणी हा एक चांगला उपाय आहे. की म्हण ही त्यासाठीच आहे की मोठं काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्ही 2-4 शब्दामध्ये सांगता, तर म्हणी लोक वापरतात त्यासाठी. एसे परत मी म्हणलं की पर्सनॅलिटीचं रिफ्लेक्शन आहे. निबंध तुमच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे. तुम्ही किती हुशार आहे दाखवायची ही जागा त्या ठिकाणी आहे. केवळ सराव नाही आहे हा, तुमची व्हॅल्यू सिस्टम त्यातून दिसून येते. तुम्ही कोणते मूल्य मानता, तुम्ही कोणते मूल्य मानत नाही, तुमची विचारसरणी कशा प्रकारची आहे, तुमचा कॅरेक्टर कशा प्रकारचा, हे सगळं दिसतं. एका मुलाचे 10 एसे जर वाचले 10 डायव्हर्स टॉपिकवरचे, तर त्या मुलाबद्दल मुलीबद्दल 4 गोष्टी आपल्याला समजतात की हा माणूस कशा प्रकारचा आहे. ही स्पेस हे GSमध्ये नाही आहे, ते पाठांतरच आहे. ते पॉईंट फॉर्ममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचं आहे. त्यामुळं एसे सिलेबसला आणायचं कारणच ते की तुम्हाला एसेच ठरवणार आहे की तुम्हाला सर्व्हिसमध्ये ठेवायचं आहे का नाही आहे. तुम्हाला असं दिसेल की GSचे खूपच मार्क आहेत,
400+ मार्क आहे GSचे, 4 GSचे मिळून 410+ आहेत, 420 आहेत काही लोकांना. मग एसएला 42 मार्क आहेत 250 पैकी. असं का होतं? ह्याचं लॉजिकच ते की कळतं की ह्या माणसाचा ॲप्टिट्यूड नाही आहे सिव्हिल सर्वंट होण्याचा. ह्या माणसाची व्हॅल्यू सिस्टीम उघडकीला येते. कारण तुम्ही 150 शब्दात फसवू शकता परीक्षकाला, 250 शब्दात फसवू शकता, ब्लफ करू शकता. 1200 शब्द तुम्हाला लिहायला लावले 1.5 तासात बसून, आणि ते तुम्ही लिहिलं की तुम्ही कोण आहे कळतंच वाचणारला, 100% कळतं की तुमची व्हॅल्यू सिस्टम काय आहे, तुम्ही कुठल्या गोष्टीला चांगलं मानता, कुठल्या गोष्टीला वाईट मानता, तुमचं कॅरेक्टर काय, तुम्ही डिसिप्लिन आहे का, तुम्ही टापटीक आहे का. लिखाणातनं दिसून येतं ते की तुम्ही स्वल्पविराम कसे वापरता, पूर्णविराम कसे वापरता. हे डिसिप्लिन आहे. हे लहानपणापासून जे लोक, आणि ह्याला म्हणजे त्याचं काही हे नाही, हुशारीचा मुद्दाच नाही, हा डिसिप्लिनचाच मुद्दा आहे. की टिपिकल जी पहिल्या बेंचवर बसणारी पोरं असतात की रोज अभ्यास करणारी, अशा लोकांमध्येच ती तुम्हाला क्लॅरिटी दिसते. अकॅडमिक एक्सलन्स करण्याची जी लोकांमध्ये क्षमता आहे त्यातूनच तुम्हाला ते येत जातं. हे काय गिफ्टेड नाही आहे, ही प्रतिभा नाही आहे की एकाला चित्र काढायला येतं चांगलं बाबा तर 10ला आर्टिस्टच झाला, तसं नाही. हे तुम्हाला डिसिप्लिनच येणारी गोष्ट आहे. ते पण डिसिप्लिनचाच भाग आहे. आर्टिस्ट असणं त्यासाठी पण एक वेगळ्या प्रकारचं डिसिप्लिन लागतं. जे माहिती संकलन आणि लेखन सराव हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यामध्ये लेखन सरावाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण हा फील कधीच येत नाही कॉम्पिटेटिव्हमध्ये की माझं सगळं वाचून झालेलं आहे, माझ्याकडं सगळी माहिती आहे, असं कधीच होत नसतं. जी काय माहिती आहे त्याच्यानं ते हातात घेऊन सुरू करा. पहिल्या दिवशी तुम्हाला 400 शब्दातच एसे लिहायला येणार आहे, हे गृहीत धरा. अजून 2 दिवसांनी ते 600 शब्दाला जाईल. असं 8-10 दिवस तुम्ही करत गेला, 15 दिवस, महिन्याभरानं तुम्हाला मग 1000 ते 1200 ही लिमिट तुम्हाला पहिल्यांदा क्रॉस करता येईल. कारण तुमचं ट्रेनिंग त्या प्रकारचं नाही आहे. तुम्ही 1000 शब्दांची उत्तरं लिहिलेली नाही आहेत 10वी 12वी ग्रॅज्युएशनपर्यंत. तुमच्या ग्रॅज्युएशनचे पण पेपरमधले साधारणतः 150-200 मॅक्झिमम 300 शब्द असतात तुम्ही लिहिलेले असतात. ते म्हणजे ते पुरवणा घेऊन थापा मारणारे लोक वेगळे, ते सोडून द्या त्यांचा मुद्दा. परंतु डिसिप्लिन जे आहे 1000 शब्द लिहिण्याची, ती तुमचं ट्रेनिंग झालेलं नाही आहे. पण म्हणून असं आपण हात गाळून बसता का म्हणे की नाही नाही माझं सगळं वाचून झाल्याशिवाय मी लिहिणार नाही, असं होत नसतं. जे काय सुचतंय, एक जुना PYQ घ्या, एसे घ्या, लिहायला सुरुवात करा. ठीक आहे, पहिल्या दिवशी 300 शब्दात लिहिता आला, तो एकदा वाचून बघा, माझ्याकडून चेक करून घ्या. नंतर तो परत लिहून बघा, दुसरा निवडा टॉपिक, त्याच्याशी रिलेटेड एखादं पुस्तक वाचा, एखादं मॅगझिनमध्ये काय आर्टिकल आले का बघा, इंडियन एक्सप्रेस बघा, द हिंदू बघा, लोकसत्ता बघा, आणि परत मग 500-600 शब्दापर्यंत जाईल. असं करत करत ही इम्प्रूव्हमेंट होणार आहे. समजा मॅरेथॉन तुम्हाला 42 किलोमीटर रन करायचे, पहिल्या दिवशी नाही ना रन करू शकत 42 किलोमीटर. पहिल्या दिवशी तुमच्या सोसायटीमधलाच राऊंड होईल किंवा तुमच्या शाळेच्या ग्राउंड जे आहे त्याचाच राऊंड होईल, कॉलेजचा ग्राउंडचा एक राऊंड तुमचा होईल. समजा 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं करत करत तुम्ही जाल ना. पहिल्या दिवशी 42 किलोमीटर नाही ना पळू शकत तुम्ही. हे 1 किलोमीटर कुठं तरी सुरुवात करायची लागणार आहे. ते आज जेवढ्या लवकर कराल तेवढा आपल्याला त्यातून फायदा होईल. कोटेशन बेस एसे जे आहेत, अमूर्त किंवा साहित्यिक किंवा ज्याला उक्ती आधारित म्हटलं जातं, हे सामान्य ह्याच्यासाठी थेट संबंधित नसतं. मग त्याच्यासाठी आपल्याला वेगळं लिखाण करता आलं पाहिजे. तर ते देखील आपण बघणार आहे. शालेय जीवनातील स्पर्धा हे वेगळं आहे पूर्ण, की शालेयची ती हेच नसते. पहिलं तर एक वर्ड लिमिट असतं तुम्हाला, जे काय तुम्ही शाळेत निबंध लिहिता त्याला, आणि दुसरं म्हणजे टॉपिक पूर्णपणे वेगळे असतात. तिथं तुम्हाला एक टेम्पररी भाग अभ्यासाचा म्हणून दिलेला असतो. हे ते ॲक्च्युली असं असतं की जे प्रश्न देशासमोर आहेत, प्रशासनासमोर आहेत, राज्यासमोर आहेत, त्याच्याशी रिलेटेडच टॉपिक काहीतरी तुम्हाला दिला जातो. की जेंडर जो आहे तो, इफ डेव्हलपमेंट इज नॉट एनजेंडर्ड देन इट इज एंडेंजर्ड. बरोबर आहे की विकासामध्ये जर लिंगभावाची संकल्पना समाविष्ट नसेल तर मग तो विकास धोक्याचा आहे, किंवा त्यातनं तुम्ही स्त्रियांना जर वगळलं असं त्याचा अर्थ आहे. मग जे प्रश्न प्रशासनासमोर आहेत, राज्यासमोर आहेत, आपल्या देशासमोर आहेत, असेच टॉपिक तुम्हाला GS बेस्ड एसेमध्ये दिसतात. त्यामुळे तुम्ही विचार करताना कायम ती फ्रेम लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्राबद्दल आपल्याला लिहायचं आहे. महाराष्ट्राशी रिलेटेड जे काही महाराष्ट्रासमोर असणारी संकट आहेत, जसं की आता समजा मराठी भाषेवर बरंच काम चालू आहे, मराठी भाषेचा वापर व्हावा वगैरे आणि प्रसार प्रचार व्हावा, लोक मराठी बोलायला कमी झालेत असा. मग ह्याच्याशी रिलेटेड एसे येऊ शकतो. तुमची पाणी टंचाईचा आहे त्याचा येईल, किंवा शहरं जी आहेत त्या शहरांचे जे प्रॉब्लेम आहेत आजच्या शहरातले महाराष्ट्रातले, की नागरी व्यवस्थेबद्दलचे, सिव्हिल सोसायटी रिलेटेड आहे, किंवा थोडा पाऊस झाला तर लगेच पूर येतो काही शहरांमध्ये, ह्याच्याशी रिलेटेड गोष्टी आहेत, किंवा क्लायमेट चेंज आहे. म्हणजे जे तुमच्या GS बेस एसेमध्ये जे आहे की जे तुमच्या प्रशासनासमोर असणारे आव्हान आहे तेच तुम्हाला रिफ्लेक्ट झालेलं दिसतं. त्याची लिहायची एक वेगळी हातोटी आहे.
त्यामुळे मी म्हणलेलं आहे की हे पूर्णपणे वेगळे. ह्याचं तुमच्या शाळेमध्ये असं निबंध तुम्हाला विचारले जात नाही. शाळेत काय माझा आवडता प्राणी आहे, मी पंतप्रधान झालो तर, फार फार तर मग एखादा शिक्षणावरचा एखादा, किंवा माझे आवडते, किंवा माझी आई, माझे बाबा, ह्या गोष्टी असतात. इथं तुम्हाला मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की जे प्रशासनासमोर, देशासमोर, राज्यासमोर असलेले आव्हाने तेच तुम्हाला एसेच्या टॉपिकमध्ये रिफ्लेक्ट झालेली दिसतात. कोणत्याही वादग्रस्त विषयावर संतुलित आणि परिपक्व मत मांडावं. ह्याचा अर्थ असा आहे की त्याला पुरावे असावेत, संतुलित आणि परिपक्व. की जसं EVM निवडणूक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ताच्या केसमध्ये जे आहेत की 1 नेशन 1 इलेक्शन आहे बाबा मुद्दा, मग संतुलित. मग ह्याच्यासाठी तुम्हाला डाटा लागतो. GS जो डाटा आहे तो अशा वेळेस उपयोगी होतो जेव्हा तुम्हाला एखादी बाजू निवडायची आणि तुम्हाला तुमचं आर्ग्युमेंट बिल्ड करायचं, युक्तिवाद त्याच्यासाठी करायचा आहे. विषयाचं विविध भागात विभाजन करणे, ज्याला काय म्हणालं की कुठलाही टॉपिक आला की त्याचा कीवर्ड्स त्या ठिकाणी तुम्हाला कळले पाहिजेत. की गुड फेन्सेस मेक गुड नेबर्स. आता हे नेबर कशाबद्दल आहे, का हे सिक्युरिटीबद्दल आहे, का बॉर्डर मॅनेजमेंटबद्दल आहे, का हे नाही आहे, हा अमूर्तच विषय आहे. युथ म्हटलं तर युथचा अर्थ काय, इफ युथ न्यू अँड एज कुड, की म्हातारपणी विजडम असतं, शहाणपण असतं, परंतु क्षमता नसते त्या प्रकारची क्रिया हे करण्याची. युथला माहिती नसतं काय करायचं, म्हणजे जोश आहे पण होश नाही, असं आहे का मग ह्या गोष्टी. मग हे तुम्हाला कीवर्ड जे आहे ते आयडेंटिफाय करता आले पाहिजेत कुठल्याही मुद्द्यातले. एका वाक्याचे अनेक संदर्भ आणि अर्थ शोधणे, हे पण होईल एसे. म्हणजे डिकोड करणं हा पहिला मुद्दा आहेच, की एसेचा टॉपिक दिल्यानंतर तुम्हाला एसे डिकोड करता आला पाहिजे. माझं काम काय आहे यातलं, काय विचार करायचा हे मी नाही शिकवणार. मी तुम्हाला एका टॉपिकबद्दल किती आयामातनं बघता येईल एका समस्येकडं किंवा एसेच्या एका टॉपिककडं, ते मी शिकवणार. आणि तुमचं काम आहे की मग इतर विषयाला ती पद्धती तुम्ही कशी अप्लाय करणार. जसं की मी आता स्पोर्ट्सचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, तर स्पोर्ट्सबद्दल मी तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या, 4-5 गोष्टी सांगितल्या ना, की स्पोर्ट्सकडे कसं बघता येईल. एक म्हणजे सोसायटल लेवलनं बघता येतं, मुलगा मुलगी भेद आहे, त्यांचे खेळ वेगवेगळे आहेत, खेळायची परमिशन कोणाला आहे कोणाला नाही आहे हे ठरलेलं आहे. इकॉनॉमीच्या भाषेतनं बघता येतं, ॲज अ करिअर म्हणून तुम्ही खेळाकडे बघू शकत नाही वगैरे वगैरे. आपल्याकडं कल्चर कोणतं आहे बाबा खेळाचं, देशी खेळ खेळले जातात का किंवा नाही खेळले जात, मग त्याचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल का नाही होणार, याच्याशी रिलेटेड जे आहे ते. तुमचं एज्युकेशनमध्ये खेळाचं काय स्थान आहे बाबा, तुमचं न्यूट्रिशनमध्ये कसं शक्य आहे, न्यूट्रिशनशिवाय तुम्ही खेळ गोल्ड मेडल जिंकणं कसं शक्य. म्हणजे एका मुद्द्याकडे तुम्ही जे काय GSचे सब्जेक्ट आहेत त्या सगळ्या फ्रेममधनं तुम्हाला बघता आलं पाहिजे, आणि ते कसं बघायचं हे मी शिकवणार. आणि ते तुम्ही मग बाकी सगळ्या टॉपिकसाठी अप्लाय करून लिहायचं. आपण जे 2 टॉपिकचे एसे जे आपल्या MPSC आणि UPSCसाठी महत्त्वाचे असतात ते बघणार, की त्याला काय म्हणले अमूर्त, ॲबस्ट्रॅक्ट किंवा फिलॉसॉफिकल किंवा तत्वज्ञानात्मक जे टॉपिक असतात ते. जसं की सत्य जगलं जातं, शिकवलं जात नाही, ट्रुथली वुड नॉट टॉट, बरोबर आहे. मग आता ही सुरुवात कशी करता येईल, की समजा गांधीजी, की त्यांना विचारलं तुमचा संदेश काय, माझा संदेश एकच आहे, माझं जीवन हाच माझा संदेश आहे. गांधीजी म्हणले माझ्या आधी 1000 लोक संदेश सांगून गेले, तुम्ही ऐकत नाही ना, मी जगून दाखवतो सत्य कसं जगायचं, त्यातनं तुम्ही घ्यायचा तो संदेश घ्या. मला पब्लिक स्पेअरमध्ये राजकारणात प्रवेश करायचा आहे, त्याच्या आधी मी सगळी सत्य सांगणार तुम्हाला, की मग मी कशा प्रकारचा माणूस आहे. त्यामुळं गांधीजींनी सार्वजनिक राजकारणात येण्याच्या अगोदर आपली आत्मकथा जी आहे ती प्रकाशित केलेली आहे, की स्पष्ट सांगितलं की बाबा वडील शेवटच्या मरणाच्या दारात होते, आजारी होते, तेव्हा मी माझ्या बायकोपाशी होतो. एवढं प्रामाणिकपणे सत्य तुम्हाला ते, त्याचा अर्थ सत्य जगलं जातं. खरं बोलला म्हणून कोणी खरं बोलत नसते. लहान मुलांना घरात जे आहे तुम्ही सांगता, मुलं कशी शिकतात, आईवडिलांनी सांगितलेलं ऐकून शिकतात का, की आईवडील जसे वागतात तसे शिकतात, की काकांना सांग बाबा बाहेर नाही आहेत. हा जो मुद्दा आहे तो, की ट्रुथली वुड नॉट टॉट. मग ह्या गोष्टी तुम्ही, म्हणजे हे लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे, कुठेतरी रँडमली तुम्ही वाचलंय बाबा सत्य आणि अहिंसा हे गांधीजींचा हिस्ट्रीमध्ये कुठेतरी वाचलेलं आहे, म्हणजे तुम्ही लगेच त्यांनी सुरुवात केली, बरोबर आहे. असं कुठलंही टॉपिकचं असेल तर ते ॲबस्ट्रॅक्टचं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि GS बेसमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, की GS बेसला एस आहे याचा अर्थ ती एक समस्या आहे आपल्या स्टेट समोरची, आणि मग त्यामध्ये एज्युकेशन असेल, जेंडर इक्वॅलिटी असेल, हेल्थचे प्रॉब्लेम असतील, फेडरलिझम असेल, किंवा ज्याला काय म्हणलेलं आहे की पाणी वाटप विवाद आहे समजा, तो फेडरलिझमशी कसा जोडलेला आहे असा प्रश्न आला, तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कळल्या पाहिजे.
ह्याच्यासाठी काय लागेल तुम्हाला, एक इमॅजिनेशन. हे मोस्टली ॲबस्ट्रॅक्टसाठी लागतं, की ज्याला कोटेशन बेस एसे म्हटलं जातं. त्यामध्ये तुमची कल्पनाशक्ती अतिशय चांगली असली पाहिजे. विश्लेषणाचं कौशल्य हे ते सामान्य अध्ययनासाठी जास्त लागेल. 2 गोष्टी ज्या आहेत त्या. आणि एक्सप्रेशन इन द सेन्स, मग ह्याच्यासाठी तुमची व्होकॅब्युलरी लागेल चांगली, अभिव्यक्ती चांगली करायची. तुम्ही समजा काही चांगल्या वेब सिरीज बघितल्या तर त्यातले चांगले डायलॉग एकत्र केले पाहिजेत. काही कोट्सची एक स्वतःची वही केली पाहिजे. वाचन तुमचं चांगलं पाहिजे. डेली समजा इंडियन एक्सप्रेस तुम्ही वाचताय, तर त्याला रोज एडिटोरियल पेजच्या वरती वर्ड लिवायचं येतं. मग ते काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. त्याचं म्हणजे हे स्वतःची एक वेगळी वही त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि लेखनात फ्लो असणं गरजेचं आहे. हे तुम्ही स्ट्रक्चर बनवताना गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करता की कसं लिहिणार आहे, सुरुवात कुठं असणार आहे, पहिला पॅरा, दुसरा पॅरा, एंडिंग कशी असणार आहे, ह्या केसमध्ये फ्लो मेंटेन करणं ही तुमचं सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा आहे. आशय आणि वाचकाची परिपक्वता, एकाग्रता टिकवून ठेवता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. की आत्ताचा काळ आहे तो अटेन्शन डिफिसिटचा काळ आहे. की मला जर वाचता आलं, पहिल्या पॅरामध्ये जर तुम्ही खडाखोड केली, चुका दिसल्या, तर मग ते इंटरेस्ट जाणार आहे. त्यामुळं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणायचं आणि सुरू करायचं. की कंटेंट चांगला असणं, लिहिणं व्यवस्थित टापटीप, तरच मग त्या वाचकाला, परीक्षकाची तुम्ही त्याच्या भूमिकेत जा. त्याचं काम जेवढं सोपं कराल तेवढं तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे की चांगलं लेखन म्हणजे काहीतरी अवघड भाषा किंवा अवघड शब्द वापरणं नाही. जेवढं सोपं लिहिणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. सोपं लिहिता आलं पाहिजे, समजेल असं, स्पष्ट, ॲम्बिग्युटी नसलेलं, निसंदिग्ध. आइन्स्टाईन म्हणला होता ना की एखादी गोष्ट जर तुम्हाला 6वीच्या मुलाला समजावून सांगता येत नाही तर ती तुम्हाला नीट समजली असं मला वाटत नाही. जेवढं एखादी गोष्ट तुम्हाला समजली असेल तरच तुम्ही ती सोप्या भाषेत सांगू शकता. जी गोष्ट समजली नाही ती मग लोक अवघड भाषेत करून सांगतात. ते मार्क्सबद्दल पण गांधीजी म्हटले होते. मार्क्स आणि गांधीजींचा किस्सा आहे. गांधीजींना विचारलेलं एकदा की तुम्ही मार्क्स वाचलाय का. गांधीजी म्हणले, दिस मॅन्स सेम्स, मी त्याला असा इंटरेस्ट आहे की त्याला सोप्या गोष्टी अवघड करण्यात इंटरेस्ट आहे. ह्या माणसाचं वाचून असं वाटतंय. ठीक आहे, तो आयडिओलॉजीचा विषय आहे गांधीजींनी म्हणलेला, तसं असेलच असं नाही, परंतु हे जमलं पाहिजे. आणि शब्दांची निवड योग्य जे आहेत, तुम्हाला उदाहरण म्हणून जे दिलं जातं की समजा मी डास मारला असं म्हणतो ना आपण, वध केला आणि हत्या झाली, कृती एकच आहे ना, मारायचीच कृती आहे ना. पण आपण असं म्हणत नाही ना मी डासाचा वध केला. बरोबर आहे, रामानं रावणाचा वध केला, गांधीजींना मारला असं नाही म्हणत आपण. काय म्हणतो, गांधीजींची हत्या झाली किंवा गांधीजींची हत्या केली. बरोबर आहे. त्यामुळं समानार्थी शब्द हे डोक्यातनं काढून टाकायचं सगळ्यात पहिलं. असं काही नसतं, ते शाळेत ठीक आहे 10वीच्या आधी. प्रत्येक शब्द वेगळा, याचा अर्थ त्याचं टेक्स्चर वेगळं आहे, तो कुठं वापरायचा आहे त्याची जागा वेगळी आहे. सॉरी कुठं म्हणायचं आहे आणि ॲपॉलॉजी कुठं म्हणायचं आहे, आय ॲपॉलॉजाईज. दोन्हीचा अर्थ मापी असाच आहे समानार्थ म्हटलं तर, परंतु त्याचा कंटेक्स्ट आहे ना, कुठला शब्द कुठं वापरायचा. बरोबर आहे. तर तेच तुम्हाला कळालं पाहिजे. आणि ते कधी कळेल, जेवढं वाचन तुमचं चांगलं असेल. तर हे टप्पे आहेत आपले, ज्याच्या आधारे आपण हा सगळा क्रॅश कोर्स समजून घेणार आहे. की सगळ्यात पहिले की टॉपिक समजून घ्यायचा आणि त्यातला एक टॉपिक निवडायचा, त्याच्यावर ब्रेनस्टॉर्म करायचं, त्याचं सिनॉप्सिस एक स्ट्रक्चर बनवायचं, नंतर इंट्रो कसा लिहायचा, बॉडी कशी लिहायची आणि निष्कर्ष. हे 6 मुद्द्यांच्या आधारे आपण एसे बघणार आहोत. आज एक सॅम्पल एसे बघू, नमुना निबंध जो आहे तो, की हा चर्चेत असलेला टॉपिक आहे. यापूर्वी UPSCला पण हा विचारलेला आहे. माझी असं अपेक्षा आहे की ह्याच्याशी रिलेटेड काहीतरी येईल. मॅकॉले किंवा हे मॅकॉलेबद्दल आता अकॅडमिक सर्कलमध्ये बरीचशी चर्चा चालू आहे की डिकोलोनायझेशन करायचं आहे तुम्हाला भारतीय ज्ञानव्यवस्थेचं. भारतातली जे काही शिक्षण पद्धती तिचं निर्वसाहतीकरण करायचं आहे. हे आत्ताच्या गव्हर्नमेंटचा अजेंडा आहे. जर तुम्ही इंडियन एक्सप्रेसचं जर अवॉर्ड बघितले डिसेंबरमध्ये झालेले, त्याला PM स्वतः आलते, तिथूनच हा डिबेट तुम्हाला ओपन झालेला दिसतो. तर ही प्रायोरिटी आहे गव्हर्नमेंटची की डिकोलोनायझेशन करायचं आहे. मग त्याच्याशी रिलेटेड काही ना काही, हाच टॉपिक असं नाही पण ह्याच्याशी रिलेटेड एखादा एसे आपण एक्सपेक्ट करायला पाहिजे की वसाहतिक मानसिकता भारताच्या यशामध्ये अडथळा ठरत आहे का. आता ह्यात कीवर्ड काय आहे की पहिली म्हणजे हे एक झाले कीवर्ड, कॉलोनियल मेंटॅलिटी, वसाहतिक मानसिकता. दुसरं यश म्हणजे काय हे आपल्याला डिफाईन करावं लागेल. आणि अडथळा,
अडथळा कशी ठरते? आता हे काय म्हटलंय, मग इथं बाजू घ्यायची ना तुम्हाला, म्हणजे आर्ग्युमेंट बिल्ड करायचंय. बरोबर आहे. आर्ग्युमेंट बिल्ड करायचे म्हणजे तुम्हाला त्यासाठी पुरावे लागतील. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यासाठी पुरावे म्हणजे काय, फॅक्च्युअल डाटा लागेल काही ना काही. आलं म्हणजे जीएस मधला डाटा उपयोगी पडणार आहे ह्यासाठी. आलं लक्षात? जीएस मधला डाटा त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. आता एका आमच्या मित्रांना ISL लिहिलता, हा UPSCला विचारलेलाच आहे 5-7 वर्षापूर्वी. त्यांना सुरुवात कशी केली की तुम्ही निबंधाचा विषय जो दिलाय तो इथं इंग्लिशमध्ये दिलाय आणि इथं हिंदीमध्ये दिलाय. ही कॉलोनियल मेंटॅलिटी आहे ना. तुम्ही एका भाषेला हे समजताय आणि त्याचा हिंदीमध्ये अनुवाद तुम्ही खाली दिलेला आहे. हे कॉलोनियल मेंटॅलिटीच आहे ना, की इंग्लिश भाषा चांगली आहे किंवा महत्त्वाची आहे असंच तुम्ही सांगता ना तुमच्या वागण्यातून, की तुमचे पेपर सगळे इंग्लिशमधनं बनतात आणि मग त्याचं हिंदीत भाषांतर होतं किंवा तुमच्या जे काही रिजनल लँग्वेज ज्याला म्हटलं जातं, भारतीय भाषा म्हटलं जातं, त्यामध्ये होतं. तो सध्या आहे कर्नाटकला IS म्हणून, कर्नाटक केडरला. मग हे पकडा, हे चेकमेट आहे. हा की UPSCनं प्रश्न विचारला, त्यानं असा विषय लिहिला टॉपिक, म्हणजे त्या वाचणाऱ्याला समजलं एसच्या पहिल्याच वाक्यात की हे कॅन्डिडेट ह्याला समजलंय काय चाललंय ते, हा टॉपिक काय विचारलाय. बरोबर आहे. तसं मग ह्याची सुरुवात कशी करता येईल, की समजा 47ला तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण मानसिक स्वातंत्र्य आहे का? की तुम्ही इक्वल मानता का, जगाच्या इक्वल स्वतःला मानता का नाही मानत? तो कॉन्फिडन्स नाही आहे का अजून? मानसिकता त्या प्रकारची आहे का? कशी सुरुवात करता येईल, की समजा एका स्टुडंटने काय केलेलं, यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. आता देव आहे, देव काळ्या गोऱ्याचा विचार करणार नाही ना. तुमच्या डोक्यात आहे, कारण तुमच्यावर इंग्रजांचं राज्य होतं. तुमच्या डोक्यात असं आहे की गोरं असणं चांगलं आहे, काळं असणं वाईट आहे. तुम्ही ते तुमच्या देवावर पण थोपवलंय आणि मग अशी गाणी लिहिलेत. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. असं कृष्ण तक्रार करतो यशोदेकडं की राधेचा रंग गोरा आहे आणि मी कसं काय काळा आहे. हे व्हिक्टोरियन व्हॅल्यू सिस्टीममधनं आलं आहे की गोरी लोक चांगली असतात आणि मग काळ्या लोकांना काही कल्चर नसतं, म्हणून त्यांना गुलाम करावं लागेल आणि त्यांना कल्चर शिकवावं लागेल. हा जो वंशश्रेष्ठत्वातनं येणारा जो अभिमान आहे किंवा ज्याला व्हाईट मॅन्स बर्डन म्हटलं जातं, मग ते लोक अजून घेऊन चाललेत. ह्याची सुरुवात दुसरी अशी करता येईल, समजा फेअर अँड लवलीची जाहिरात, त्याची तुम्ही टॅगलाईन लिहिली. कॉलोनियल मेंटॅलिटी आहे ना फेअर अँड लवली म्हणजे, की गोरा आहे म्हणजे चांगला आहे, गोरा आहे म्हणजे मालक आहे, काळा आहे म्हणजे गुलाम आहे, खराब आहे, वाईट आहे. हे आम्ही गौतमला घेऊन फेअर अँड लवली जाहिरात करता ना. हेनरी ओलंगाला घेऊन करता का फेअर अँड लवली जाहिरात? नाही ना होत. मग हे त्याचे काही सुरुवातीचे तुमचे आस्पेक्ट आहे. हे लिहिलं तर तो मग परीक्षकाला कळेल की तुम्ही असं लिहिताय. दुसरं आहे की हे स्वातंत्र्योत्तर भारताचा प्रवास, की ह्यात कॉन्ट्राडिक्शन आहे. तांत्रिक प्रगती खूप झालेली आहे, परंतु आत्मसंशय त्या प्रकारचा आहे की व्हॅलिडेशन पाहिजे एक एक्सटर्नल. पब्लिक प्लेसमध्ये युरोपीय व्यक्ती असला आणि पब्लिक स्पेसमध्ये आफ्रिकन व्यक्ती असला तर तुमचा बघायचा दृष्टिकोन बदलतो, ती नजर वेगळी आहे, हॉस्पिटॅलिटी तुमची लगेच बदलते. हे सगळं कॉलोनियल मेंटॅलिटीतून आलेलं आहे. आणि मग हे त्याला काय म्हणलं सोप्या भाषेत, कॉलोनियल मेंटॅलिटी म्हणजे काय, की ऐतिहासिक गुलामगिरीचे आजच्या काळात असणारे मानसिक अवशेष, की इंग्लिश आहे म्हणजे चांगलं आहे, युरोपीय आहे म्हणजे चांगलं आहे असं वाटत राहतं. आणि मग त्यांचं जे आहे ते सगळं आत्मसात करणं. जसं की आता समजा एप्रिल मे चालू होईल, एप्रिल मे मध्ये सोलापूरमध्ये 40, 42, 45 डिग्री टेम्परेचर असतं, डांबर वितळण्यापर्यंत टेम्परेचर जातं. तसल्या उन्हाळ्यात 3 पीस सूट घालतात लोक लग्नात. बरोबर आहे ना. ही कॉलोनियल मेंटॅलिटीज आहे. म्हणजे आपल्याला ही अक्कल नाही आहे. आत्मसंशय कशातनं आलेला आहे, अक्कल नाही आहे की आपण उष्णकटिबंधात राहतो, आपण सुती कपडे घातले पाहिजेत. बरोबर आहे. ते 3 पीस आपण का घालतो, तर ते ब्रिटिश लोक घालायचे लग्नात किंवा तो त्यांचा पोशाख आहे, आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं आहे, एस्पायरिंग आहे ना ब्रिटिश असणं. म्हणजे
भूगोल लक्षात न घेता हाचा जो बिंडोकपणा आहे तो ह्या मानसिकतेतनं आलेला आहे का? की आता समजा भारतात काही ब्रिटिश लोक झाले तर नसायत, विल्यम डाल्टनपल सारखी, ते कुर्ता पायजामाच घालतात सुती. हा सेन्स नाहीये. ह्यालाच फॅनांनी काय म्हटलंय, इंटरनलाइज इन्फेरियरिटी. म्हणजे तुमच्या आतमध्ये ती पोचली की आपण इन्फेरियर आहे, आपण न्यूनगंड आहे. आपल्याला इन्फेरियरिटी म्हणजे काय, एहसास कमतरी ज्याला म्हटलं जातं, की न्यूनगंड आहे, मी तुमच्यापेक्षा कमी, असं आपल्याला वाटतच राहतंय त्या 150-250 वर्षाच्या 200 वर्षाच्या गुलामगिरीमुळं. जे की मॅकॉलेने म्हटलेलं होतं की मला एक असा क्लास घडवायचा आहे शिक्षणातनं, इंडियन इन ब्लड अँड कलर बट इंग्लिश इन टेस्ट. म्हणजे त्याची जी अभिरुची असेल ती ब्रिटिश असेल, ब्रिटिश ब्रेकफास्ट असेल, खाणं असेल. जसं की आता त्याचा सगळ्यात मोठं त्या गुलामगिरीचं उदाहरण काय आहे की NDA फर्स्ट, म्हणजे जेव्हा अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते 98-99 पर्यंत, भारताचं जे बजेट सादर व्हायचं ते संध्याकाळी 5:30 वाजता सादर व्हायचं. का तर आपण 5.5 तास पुढे ब्रिटनच्या. हे ब्रिटिशांनी सुरू केलं तर की त्यांचं ऑफिसचं कार्यालयीन वेळ आहे ते 11 वाजता. मग तिथं 11 वाजले की इथं 5:30ला गव्हर्नरच्या काउन्सिलमधला जो वित्तीय सदस्य असेल तो बजेट सादर करायचा. हे तुम्हाला 50 वर्ष लागली एवढी अक्कल यायला, की आता आपण आपल्या टायमिंगला सकाळी 10ला गेलं पाहिजे बजेट सादर. 99 साली NDA फर्स्टमध्ये ते बदललं. मग ह्याचा सेन्स नाही आहे. ही मानसिकता आजच्या यशात अडथळा आहे. हे एवढं सगळं सांगितल्यावर तुम्ही बाजू निवडली ना इंट्रोमध्ये. इंट्रोमध्ये काय केलं, तुम्ही बाजू निवडली की बाबा हा ही मानसिकता अडथळा आहे. मग आता ही बाजू प्लीड करायची तुम्हाला मेन बॉडीमध्ये का विकास प्रक्रियेतील घटक आहे. नाही, तुम्ही असं म्हणता की नाही, ते अडथळाच आहे, विकास प्रक्रियेतील घटक किंवा भाग वगैरे काय नाही आहे. आणि मग तुम्ही तिचं स्वरूप, परिणाम, दुष्परिणाम, मर्यादा आणि वे फॉरवर्डमध्ये हे बदललं कसं पाहिजे कन्क्लुजनमध्ये, तर हे तुम्ही फायनल लिहिलं बरोबर. आता हे मेन बॉडीमध्ये काय येणार, होय हे अडथळा आहे, ते कशा स्वरूपाचे आहे, तर मग स्वरूप पहिलं, मग त्याचे परिणाम, दुष्परिणाम, त्याच्या मर्यादा काय, आणि मग पुढचं तुमचं आर्ग्युमेंट जे आहे ते. केवळ राजकीय नाही तर सांस्कृतिक आणि बौद्धिक नियंत्रण, कॉलोनियल म्हणजे म्हणलेलं आहे. जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की जीन्सचे कपडे घालणं हे बिंडोकपणाचं आहे. उष्णकटिबंधामध्ये तुम्ही सुती कपडे घालणं हे शहाणपणाचं आहे, जे की आपले पूर्वज घालत होते. तुमच्या जशी जॉग्राफी असेल तसे तुमचे कपडे असणार आहेत ना, बरोबर आहे. ब्रिटिशांनी भारतीय भाषा, परंपरा, ज्ञानपद्धती यांना कनिष्ठ ठरवलं. मग ह्याची लगेच उदाहरणं द्यायची. भारतीय भाषा, परंपरा आणि ज्ञानपद्धती यांना कनिष्ठ ठरवलं. मग कसं ठरवलं की भाषा बंद झाले शिकणं, लोक संस्कृत बंद झालं समजा शिक्षण, का इतर कुठल्याही भारतीय भाषा असतील त्या, इंग्लिश लोक शिकायला लागली, ट्रेडिशनला कमी लेखायला लागली. ठीक आहे, त्यातल्या काही चुकीच्या होत्या त्या बंद झाल्या समजा सतीप्रथेसारख्या, परंतु काही चांगल्या ट्रेडिशन होत्या त्या पण बंद झाल्या का. जसं की व्याकरणाचा अभ्यास करायची परंपरा, हे तिला मोठा धक्का बसला. तुमचं आयुर्वेद आहे त्याला मोठा धक्का बसला, योग आहे त्याला मोठा धक्का बसला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्ञानपद्धती आहे, नॉलेज सिस्टीम ज्याला म्हटलं जातं, पाश्चात्य म्हणजे आधुनिक, हे धारणा रुजवली की जे जे ब्रिटिश करते त्याचं अंधानुकरण करायचं. जे की राजवाडे म्हणले होते, विका राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. सध्या तुम्ही लोकसत्ता जर वाचत असाल तर त्याला हार्डिकर शोर रोज लिहितात बघा राजवाड्यांबद्दल. तर राजवाडे म्हणलेले ही पाटलोन घालणारे लोक, ह्यांच्या काय नादी लागायचे. पाटलोन म्हणजे पॅन्ट, पॅन्टचा जो शब्द आहे, पॅन्टालून हा शब्द आहे ना इटालियन भाषेतला, पॅन्टालून, त्यातनं मराठीमध्ये पाटलोन हा शब्द आलेला आहे. ब्रिंग्रज घालतात म्हणून तुम्ही पॅन्ट घालायला लागलाय, हे किती मूर्खपणाचं आहे. तुम्ही सुती कपडे घातले पाहिजे, तुम्ही धोतर नेसलं पाहिजे. ह्यांच्या काय नादी लागायचं. हे राजवाड्याने तेव्हा सांगितलं की हे अंधानुकरण करणं हे चुकीचं आहे. परिणाम काय झाला, आत्मविश्वासाचा अभाव आणि व्हॅलिडेशन पाहिजे, परकीयांची मान्यता पाहिजे. अमेरिकेतली लोक योगा करायला लागल्यावर मग आमच्या लक्षात आलं की योगा महत्त्वाचा आहे, स्पिरिच्युअलिटी महत्त्वाची आहे, बरोबर आहे.
किंवा आता अमेरिकेतल्या लोकांना किंवा इतर समजा डायटिशियन सांगायला लागले पैसे घेऊन की तृणधान्य खाणं भारतीय चांगलं आहे बाबा, ज्वारी बाजरी खाणं चांगलं आहे, गहू आणि तांदूळ कमी केले पाहिजेत. मग तुम्हाला युनायटेड नेशन्सनं मिलेट इयर घोषित केल्यानंतर मग लोकांना आता लक्षात आलं की ते हुडकायला लागले ते बियाणं जे आहे ते. म्हणजे व्हॅलिडेशन तुम्हाला भारतीय नको आहे, परकीय पाहिजे. त्यांनी एखादी गोष्ट चांगली म्हणल्यावर मग तुम्ही स्वतःच्या बी गोष्टीला चांगले म्हणता. शिक्षण आणि ज्ञानव्यवस्थेवरचा प्रभाव जे आहे ते इंग्रजी केंद्रीय शिक्षण व्यवस्था. आता तुम्हाला जर म्हणलं तर एखादी खाजगी शाळा आहे, प्रायव्हेट खाजगी शाळा आहे आणि ती मराठी माध्यमाची आहे, अशा 10 शाळा सापडतील का आपल्याला? खाजगी शाळा आहे परंतु मराठी माध्यमाची आणि इंग्रजी माध्यमाची आहे आणि खाजगी शाळा, अशा किती सापडतील महाराष्ट्रात? बरोबर आहे. म्हणजे इंग्रजी चांगली ह्याचं तुम्ही हा प्रभाव आहे तुमच्या शिक्षण आणि ज्ञानव्यवस्थेवरचा, की जे एखादा माणूस इंग्लिश बोलला मग तो चांगला बोललाय, वाईट बोललाय, दर्जेदार बोललाय, काही नाही, तो इंग्लिश बोलला ह्यातच तुम्ही पागल होता. एखादा मराठीत चांगला सांगत असला तरी पण तुम्हाला तुमच्या लेखी किंवा कुठल्याही भारतीय भाषेत सांगत असलं तर तुमच्या लेखी त्याला काही महत्त्व नसतं. दुसरं म्हणजे सोशॉलॉजी किंवा तुमचं ह्युमॅनिटीज जे आहे त्यामध्ये पाश्चात्य सिद्धांताचं वर्चस्व जास्त आहे, की ज्या थेअरीज मांडल्या गेल्या वेगवेगळ्या, त्यामध्ये मग भारतीय जे काही अभ्यासाची परंपरा आहे त्याला फारसं स्थान नव्हतं. भारतीय ज्ञान परंपरा ज्यामध्ये गणित असेल, आयुर्वेद असेल, नाट्यशास्त्र असेल, तर हे अगदीच परिघावर. म्हणजे याचं उदाहरण काय सांगता येईल? जसं की तुम्ही जुने सिनेमे जर बघितले ब्लॅक अँड व्हाईट, तर त्यातले हिरो कायम असे खिशात हात घालून चालतात. बरोबर आहे. कारण सिनेमा जिथून आला किंवा मॉडर्न थिएटर जिथून आलं ते युरोपमधनं, तर तिथं ॲव्हरेज टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे तुम्ही खिशातून हात बाहेर ठेवू शकत नाही, थंडी खूप असते. त्यामुळं ते पॅन्टच्या किंवा कोटाच्या खिशात हात घालून फिरत असतात रस्त्यावर सुद्धा. तेच करून तुम्ही मग तुमच्या नाटकातली पण लोकं तशी, सिनेमातली पण लोकं तशी. आपण उष्णकटिबंधात राहतो, आपण खिशात हात घालून जास्त काळ राहू शकत नाही. एकतर दुसऱ्याला खिसाच नसतो, परंतु ते बेत्यांचं ऐकून तुम्ही पॅन्ट घातली ठीक आहे, पण खिशात हात घालून आपण हे करू शकत नाही. आपल्याला बोलताना हातवारी करायचं सवय ब्रिटिश माणसाला अजिबात नाही. तर ते तुमच्या सिनेमात दिसलं ना. याचा अर्थ काय की तुम्ही भारतीय नाट्यशास्त्राचा अभ्यास केला नाही भरतमुनीच्या, असं चाला ना. ह्या सगळ्या गोष्टींना त्याचा धक्का बसलेला दिसतो कॉलोनियल मेंटॅलिटीमुळं. म्हणजे उदाहरणाला मार्क आहेत, जेवढे जास्त उदाहरणं द्याल की तुमचा मुद्दा प्लीड झाला त्या ठिकाणी. मिडल ईस्ट सारख्या साधनांचा वापर, आता समजा काल खोमेनी गेले, आज खोमेनींचा मृत्यू झाला, सगळ्या मराठी न्यूजपेपरने बातमी काय दिली की मध्य पूर्वेतील इराणमध्ये, ते कुठली मध्य कुठली पूर्व, युरोप हित आहे, हित इराण आहे, आपण हित आहे, आपल्या पश्चिमेला आहे ना इराण. मग म्हणा की पश्चिम आशियातल्या इराणचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रेसिडेंट किंवा सुप्रीम लीडर त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे ही सेन्स नाही आहे की काय मिडल ईस्ट कुणी म्हणलं, इंग्लिश पेपरने म्हणलं युरोपमधल्या, किंवा मिडल ईस्टची वापरायची एक टर्मिनॉलॉजी मिडल ईस्ट म्हणजे ती युरोपमधल्या युनिव्हर्सिटीने वापरली की आपण पण तशीच वापरायची. भूगोल तरी वाचा ना, 6वीच्या पुस्तकात आहे ना दिशा 4थीच्या, की इराण हा भारताच्या पश्चिमेला असलेला देश आहे आणि त्याचे जे सुप्रीम लीडर आहेत आयातुल्ला खोमेनी, ते अमेरिकेच्या एका क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झाले. मध्य पूर्व काय, कुणाची मध्य, कुठली पूर्व, कुठं राहताय तुम्ही, ह्याचा सेन्स नाही आहे. तर हे कॉलोनियल मेंटॅलिटी आहे की जगाकडं बघायचा हा युरोप केंद्रीय दृष्टिकोन आहे, की इराणला तुम्ही मिडल ईस्ट म्हणता. स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका हे इंग्रजीत आधी आणि मग नंतर अनुवादित. जसं की आता UPSCला एकदा स्टील प्लांट असा पर्याय होता प्रिलिममध्ये, आणि त्याचं हिंदीमध्ये पर्याय काय होता, स्टील का पौधा. हे झालेलं आहे. स्टील प्लांट म्हणजे पोलाद प्रकल्प असं पाहिजे ना, स्टील का पौधा. तर हे हा मुद्दा आहे की कॉलोनियल मेंटॅलिटीतूनच अजून पण ते लोक काम करणार आहेत UPSCचे. त्यामुळं काय होतं की जो इथल्या नॉलेज व्यवस्थेचा माणूस आहे, ज्ञानात्मक आत्मविश्वास जो आहे तो त्या ठिकाणी मर्यादित असलेला तुम्हाला दिसून येतो. मग ह्याचे परिणाम दुष्परिणाम काय आहेत या सगळ्या मेंटॅलिटीचे, जे की तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये सगळा अडथळा ठरतोय.
गोऱ्या रंगाचे श्रेष्ठत्व, जे तुम्हाला म्हणलं की मानसिकता तुमची वर्णद्वेषी बनलेली आहे का, की हिंदी सिनेमामध्ये दाक्षिणात्य व्यक्तीचं चित्रण किती भयान केलं जातं, स्टिरिओटाईप त्याचं नसलेलं, तर त्याला काळ्या कलरचा मेकअप जास्ती केला जातो त्याला अजून काळं दाखवण्यासाठी. हा मग मूर्खपणा त्यातनं येतो का कॉलोनियल मेंटॅलिटीतून. तुमच्या जाहिराती आहेत, जसं फेअर अँड लवलीचं उदाहरण दिलं तुम्हाला. समजा विवाहाच्या रिलेटेड ज्या काही जाहिराती येतात तुमच्या न्यूजपेपरमध्ये, ती वधू गोऱ्या रंगाची असावी किंवा वर पण गोऱ्या रंगाचा असावा, जे सगळं क्लासिफाईड्स असतात न्यूजपेपरमधल्या. सिनेमामध्ये पण तेच दिसतं. तुमचं पॉप कल्चर जे सगळं आहे गाण्यांमध्ये जे आहे, ते जे तुम्हाला उदाहरण दिलं यशोमती मैयाचं. तुमचे स्थानिक पोशाख हे उदाहरण तुम्हाला सांगितलं की तुमचा पोशाख आहे हा भूगोलातनं ठरत असतो. जसं की आता ज्या देशामध्ये वाळवंट आहेत किंवा वाळवंट प्रदेश जास्त आहे, तिथं तुम्हाला असं लक्षात येईल की तिथल्या लोकांचे कपडे हे गुडघ्याच्या जवळ असतात. ते पूर्ण टाचेपर्यंतचे कपडे घालत नाहीत, कारण ते चालताना शक्य नसतं. ती वाळू आत उडली जाते बऱ्याचदा आणि ते कापडमध्ये येऊन मग चालणं थोडंसं त्रासाचं ठरतं. त्यामुळं तुमच्या असं लक्षात येईल की पश्चिम आशियामध्ये सहारा असेल किंवा सौदी अरेबिया असेल, त्या लोकांचे जे वेशभूषा आहे, त्यांचे जे पोशाख आहेत ते घोट्याच्या वरती असतात. किंवा राजस्थानमध्ये बघितलं तर ते गुडघ्याच्या थोडंसं खाली असतं, जे काय धोतर असेल किंवा त्यांचा काही ठरलेला पोशाख असेल तो. ह्याचा बाकी कशाही संबंध नाही आहे, पोशाख हा भूगोलाशीच रिलेटेड आहे. जे कोस्टल एरियातले लोक असतात तिथं लुंगी हे प्रेफर्ड आहे, कारण दमटपणा जास्त असतो. तुम्ही एकदम अंगाला चिटकून असलेले कपडे घालू शकत नाही, कारण दमटपणा जास्त असतो, घाम जास्त येतो. हे तुम्ही सगळं सोडून दिले आणि तुम्ही मग मुंबई आणि चेन्नईच्या एवढ्या दमट वातावरणात पण जीन्स घालून फिरता. वास्तुशास्त्र समजा, जसं की आता तुम्ही पुण्यात बाहेर पडला किंवा मुंबईत बाहेर पडला किंवा भारतातल्या कुठल्याही मेट्रो सिटीत बाहेर पडला, तर तुम्हाला असं दिसतं की काही बिल्डिंग आहेत ज्यांना बाहेरनं सगळ्या काचा लावलेल्या आहेत किंवा मॉल्स काही असे आहेत. मग हे ब्रिटनमध्ये किंवा युरोपमध्ये ठीक आहे, बाहेरनं काचा लावणं तुम्ही तुमच्या बिल्डिंगला, कारण ऊन कमी असतं, 2-2, 3-3 महिने सूर्यदर्शन होत नाही. मग जेव्हा सूर्य येईल तेव्हा ती त्या काचामुळे उष्णता ट्रॅप होते आणि घरातला हिटरचा खर्च कमी होतो, की घरात तुम्हाला टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी हिटर वापरावा लागतो, जास्त थंडी वाजू नये म्हणून. मग हे पुण्या, मुंबई किंवा दिल्लीच्या लोकांनी काय बिंडोकपणा करावा, उष्णकटिबंधात राहतो, म्हणजे बाहेरून सूर्य मध्ये ते जे काच येणार ते सगळे हिट ट्रॅप करणार आणि मग तुम्ही एसीचं बिल वाढवणार. म्हणजे हा सेन्स नाही आहे, हा कॉलोनियल मेंटॅलिटीचा मूर्खपणा आहे. काचाचे घरं असणं किंवा बिल्डिंगला बाहेरनं काच लावणं हे युरोपमध्ये ठीक आहे, कारण तिथं सूर्य दिसत नाही 2-2 दिवस. तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणणं ही पद्धतच त्यासाठी की सूर्य दिसला तर गुड मॉर्निंग म्हणणं. आता काही तुमचे कार्यालयीन मेल, म्हणजे मी इकडे यायच्या अगोदर काही काळ प्रायव्हेटमध्ये काम करत होतो म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही बऱ्याचदा जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये कोणी असेल तर तुम्हाला असे मेल असतील आणि त्या मेलच्या खाली लिहिलेलं असतं वॉर्म रिगार्ड्स. ते तिथून आलेलं आहे, कारण उत्तर गोलार्धामध्ये अमेरिका म्हणा किंवा युरोपमध्ये वार्म रिगार्ड की वार्म इन द सेन्स की थंडी खूप आहे बाहेर, तर एक बोलण्यातनं थोडंसं आपल्याला तुम्हाला ती ऊब जाणवावी म्हणून. मग आता ही सोलापूरला किंवा बीडच्या माणसाला वार्म रिगार्ड द्यायची काय गरज आहे का, पण ते देतात. म्हणजे हा मुद्दा आहे की ही मानसिकतेचा जो अडथळा आहे तो आहे. योगासारख्या परंपरांचा खाद्य संस्कृतीचा अवमूल्यन हा मुद्दा राहिला, हे पण सेमच आहे. जसं की आता तुम्ही तुमची जी काही व्याख्या आहे खाद्य संस्कृती सेलिब्रेट करायची, ती पण त्यातनं आलेली आहे की पिझ्झा किंवा कोका कोला हे म्हणजे तुमचं एन्जॉय आहे. थंडा मतलब कोका कोला असं थोडीच असतं. डेऱ्यातलं पाणी पण कोका थंडच आहे. ताक मतलब थंडा, थंडा मतलब सोलकढी पण आहे, थंडा मतलब लिंबू सरबत पण आहे, थंडा मतलब गोटी सोडा पण आहे. म्हणजे हा सेन्स पाहिजे तुम्हाला, म्हणजे तुम्ही कोण असेल ह्याचं भान असलं ना तुम्हाला, मग तुमच्याकडून अशा चुकीच्या गोष्टी घडत नाहीत, ज्या की एकदम साधं लॉजिक आहे, काही जास्त विचार करायची गरज नाही. तुम्ही ज्या परिवेशातला आहात त्याचं भान तुम्हाला आहे का. मी दिलेलं ह्यातलं कुठलंही उदाहरण कुठलं पुस्तकं किंवा मोठी ह्यातली काही वाचली नाहीत, फक्त आपल्या आजूबाजूला हे दिसतंय आणि त्यातली विसंगती आपल्याला दिसते का एवढं कळलं पाहिजे. एवढं सोपं आहे ते. योगासारख्या परंपरांचा देशात दुय्यम सन्मान, मग वेस्टनं योगा स्वीकारल्यावर मग आपल्याला त्याचे सेन्स आलेला. मग आता 21 जून तुम्ही
योगा डे साजरा करता, आंतरराष्ट्रीय जो आहे तो. त्यामुळं तुमचा कलेक्टिव्ह कॉन्फिडन्स आहे तो कमी होत जातो त्या केसमध्ये जो आहे तो. ब्युरोक्रेसीमध्ये पण हेच दिसतं. जसं की ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, त्यांना काय म्हणलं जातं, म्हणजे आत्ताच्या IASला जे आहे ते की जे तुम्ही होणार आहे मॉडर्न प्रिन्स असं म्हटलं जातं. मॉडर्न प्रिन्स म्हणजे पूर्वी जसे राजकुमार दौरे करायचे वेगवेगळ्या प्रांतात जाऊन, तसं तुम्हाला हे आजचे मॉडर्न प्रिन्स दिसतात. जसं की आता समजा परवा BSNLची एक न्यूज होती बघा, BSNLचे कोणतरी मोठे अधिकारी आहेत जे बनारसच्या दौऱ्यावर होते. त्याचं त्यांनी ते हे फुटलं बाहेर की त्यांनी काय काय अरेंजमेंट करायची, ह्याचे जे मेल पाठवलेला तो मेलच मीडियामध्ये हे झाला, लीक झाला सोशल मीडियावर. त्यांनी काय काय मागितले 2 दिवसाच्या दौऱ्यासाठी, 8 टॉवेल, 4 साबण, देवदर्शना जाण्यासाठी 4 इनोवा, कुठलं समजा ज्या कुठल्या हॉटेलचं बुकिंग आहे ते 3 स्टार आहे का 7 स्टार आहे कुठलं आहे. म्हणजे हा सेन्स जो आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचा की IASचा जो आहे तो त्या प्रकारचा आहे का मग, की 2 दिवस राहण्यासाठी 8 टॉवेल कसे लागतात तुम्हाला. तुम्ही स्वतःचा घेऊन जाऊ शकता ना, एक जातात ना इतर ठिकाणी 2 दिवसासाठी तुम्ही जाणार असाल तर. पण ठीक आहे, तुम्ही IAS आहे म्हणून 1-2 ठीक आहेत एका दिवसाच्या दौऱ्यासाठी. आणि ही बरीच मोठी लिस्ट आहे त्यामध्ये त्यांनी काय काय मागितले ते. तर तो सेन्स कॉलोनियलच आहे अजून पण जो अधिकारी वर्गात आहे. लोकसहभागाऐवजी कंट्रोल हा त्याचा मुद्दा आहे की प्रशासन कशासाठी चालवायचं, तर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यातनं लोकांना सहभागी करू, लोकांचं काहीतरी चांगलं होईल, हा त्याचा हे नाही आहे की ज्याला तुम्ही स्टील फ्रेम म्हणता, ज्यात तुम्ही जाणार आहे आता पास होऊन हे सगळं अभ्यास करून. तर त्यामध्ये कंट्रोल हा मुद्दा जास्त आहे सर्व्हिस प्रोव्हायडरपेक्षा. कागदोपत्री प्रक्रिया, जोखीम टाळणारेच निर्णय ते जे आहे ते कागदी घोडे नाचू नये किंवा ज्याला लाल फितशाही असं म्हटलं जातं. तुमच्या असं लक्षात येईल की ज्युडिशरीमध्ये पण हे बऱ्याचदा धरतं की एखादा माणूस मेला आहे मग त्याचा निकाल लागला. आता एका माणसाचा 20 रुपयाची केस होती, 20 रुपयाची, त्याचे काहीतरी तो 28 वर्ष खटला चालला 20 रुपयाच्या केसचा. त्याच्यावर 20 रुपये लाच घेतल्याचा आरोप होता 1990च्या अगोदरचा. अशा खूप आहेत. किंवा रेपचे काही सर्वायवर आहेत अशा महिला, मेल्यावरती रिझल्ट लागला मग न्यायालयाला जाग आलेली आहे. आणि मग NCERTमध्ये न्यायालयाबद्दल लिहिलं की मग न्यायालयाला त्रास होतो. आता चालू आहे ना वाद करप्शनचा जो आहे तो. न्यायालयीन भाषा आणि प्रक्रिया ही सामान्य नागरिकासाठी नाहीच आहे, क्लिष्ट ज्याला म्हणलंय. मराठीत म्हणच आहे ना, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये. त्याचं लॉजिक ते आहे का की भारतीय भाषांमध्ये तुम्ही डिलिव्हर करत नाही ना. जसं की आता माझं काहीतरी समजा माझं मूलभूत हक्काचं हनन झालं, मला सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे आर्टिकल 32 अंतर्गत, बरोबर आहे. तर मला ते सगळं जे फायलिंग करणं आहे ते इंग्लिशमध्ये करणंच बंधनकारक आहे. आणि मला येत नसली तर मग मी वकील शोधा. त्या वकिलाची फी मला परवडणार आहे का. म्हणजे तुमचं मायबाप सरकारची जी मानसिकता आहे, पॅटर्नल ॲटिट्यूड जो आहे की जनतेला काही कळत नाही आम्हाला सगळं कळतं, हे तुम्हाला कोलोनियल मेंटॅलिटीतून आलेलं आहे. ज्युडिशरी तर पूर्णप्रमाणे त्याच प्रमाणात आहे. त्यामुळं काय झालं आहे की नागरिक आणि स्टेट ह्याच्यामध्ये एक गॅप आहे कायम. स्टेटला, नागरिकाला असं वाटतच नाही की मला एखादी अडचण आली तर मी स्टेटचा आधार घ्यावा किंवा स्टेटकडे जावं. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना जर काही एखादी अडचण आली तर ते एक्स्ट्रा लिगल जे काही लोक असतात, म्हणजे गुंड दादा, त्या टोळीचे प्रमुख, अशा काही गोष्टी असतात, त्यांच्याकडे पटकन जातात. 2 लोकांचा वाद आहे तर ते पोलीस स्टेशनला जाण्यापेक्षा मांडवली बादशाह जे असतात त्यांच्याकडे जाण्याकडे लोकांचा कल जास्त असतो. त्याचं कारणच ते की स्टेट आणि त्यामध्ये दुरावा आहे. आता हे काही काळापूर्वी जास्त खरं होतं ते, आता असं झालं की ते स्टेटचा भाग बनलेत लोक जे आहेत. राजकीय आर्थिक क्षेत्रातला प्रभाव हा पण आहे की सत्ता म्हणजे सर्व्हिस नाही तर शासन करणे, हा त्यातला मुद्दा आहे. FDI असणारं समजा हे किंवा तुमच्या जागतिक ज्या क्रमवर येतात वेगवेगळ्या त्याच्यावर तुम्हाला त्याच्यावर भर असतो. लोकलसाठी फारसं तुम्ही दुय्यम मानता. लोकल जे कुठला रोजगार आहे, शहरात जाणं हे जास्त महत्त्वाचं मानलं जातं. किंवा भारत सोडून जाणं, म्हणजे एखादी गोष्ट भारतात चांगली असेल तर लोकांचं काय म्हणणं असतं, एवढं भारी आहे की भारत असल्यासारखं वाटतच नाही.
तर हे जे लॉजिक आहे ते कॉलोनियल मेंटॅलिटी आहे की भारतात आहे म्हणजे भारी असणारच नाही, ही खात्री आहे लोकांना. नियोजन आणि नियंत्रण हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की स्टेट काम कसं करतं, कंट्रोल करणं पूर्णपणे, आणि ह्यामुळं मग कलेक्टिव्ह कॉन्शियस. मग आता हे सगळं लिहिलं आपण, हे मुद्दे प्रतिवाद केले, पण ह्याची दुसरी पण काहीतरी बाजू असेल ना. सगळं असंच असेल नाही की आजच्या विकासामध्ये कॉलोनियल मेंटॅलिटी हा एकमेव अडथळा नाही आहे ना. म्हणजे हे काय झालं, ओव्हर सिम्प्लिफिकेशन झालं. सगळे दोष कॉलोनियल मेंटॅलिटीवर टाकता येत नाहीत. 76 वर्ष होऊन गेली आता, 77-78 वर्ष झाली. पॉप्युलेशन आहे, दारिद्र्य आहे, रिजनल इम्बॅलन्स आहे, प्रादेशिक विषमता आहे. तर ह्या सगळे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहेत. लोक म्हणतील कॉलोनियल मेंटॅलिटी नाही आहे, अशी काहीतरी लोक निवडा 100, आणि तुम्ही पॅरलल काहीतरी बनवून दाखवा मग एखादं की कॉलोनियल मेंटॅलिटी नाही, भारतीय परंपरेत शिकलेली 100 लोक आहेत आणि त्यांनी एक जगातली भारी युनिव्हर्सिटी भारतात बनवली, असं पण दिसत नाही. बरोबर आहे. त्यामुळे सगळं कॉलोनियल, सगळा दोष कॉलोनियल मेंटॅलिटीवर टाकणं चुकीचं आहे. स्वातंत्र्योत्तर नेतृत्वाच्या जाणीवपूर्वक धोरणात्मक निवडी हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्यावर कॉलोनियल मेंटॅलिटीचा कितपत प्रभाव होता का. जसं की समजा IIT, IIM ह्या सगळ्या उभा केल्या, बरोबर आहे, इस्रो उभा केली, पण प्राथमिक शिक्षणाचा 100% एनरोलमेंट, 100% शाळा दाखल होण्याचा दर अजून पण नाही आहे भारतात. हे कुठं आहे, हे धोरणात नाही आहे ना तुमच्या. हे तर हे ब्रिटिश, हे तुम्हाला ब्रिटिशांनी थोडंच अडवलं हे करायला की प्राथमिक शिक्षण फ्री करायला. तुम्ही कधी केलं आहे, 2000 नंतर, सक्तीचं आणि मोफत. मग फक्त प्राथमिकच केलं आहे, माध्यमिक का नाही केलं, 11वी-12वी का नाही केलं. बरोबर आहे. ह्या मानसिकतेला दोष देणं म्हणजे मग आजची जबाबदारी टाळणं असं करता कामा नये. त्यात बरोबर आहे, त्याच्यामुळे काही अडथळे आहेत, परंतु सगळी जबाबदारी त्यावर टाकू नये, किंवा आज जे आपल्याला करता येत नाही किंवा आपण करत नाही ते त्याच्यावर ढकलू नये. परिवर्तन कुठं दिसतं मग, समजा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिसतं बहुभाषिकता, भारतीय भाषा शिकण्याला प्रोत्साहन आहे, तुमचे भारतीय स्टार्टअप्स आहेत, वेगवेगळे इनोव्हेशन्स आहेत, परराष्ट्र धोरणामध्ये समजा दिसतंय ग्लोबल साऊथचं प्रतिनिधित्व करायची इच्छा आहे समजा तुमची, G20 आहे. रवींद्रनाथ ठाकूर किंवा टागोर जे म्हणले होते ते की अंधराष्ट्रवाद आणि अंधानुकरण दोन्ही टाळलं पाहिजे, म्हणजे युरोपकडनं काही घेऊ नये हे त्यांनी धोक्याची सूचना दिलेली होती ठाकूर यांनी. आणि मग भारत सध्या ह्या प्रोसेसमध्ये आहे, हा त्याचा अर्थ आहे की ही कॉलोनियल मेंटॅलिटी जी आहे ती कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये भारत आहे. निष्कर्ष काय, वसाहतिक मानसिकतेने भारताच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन, संस्था, शिक्षण, संस्कृती आणि आत्मप्रतिमेला खोलवर आकार दिलेला आहे. की आजच्या भारतात तुम्ही जे काय करता त्यातनं तुम्ही आजच्या भारताची कॉलोनियल मेंटॅलिटीच्या अवशेषातून सुटका नाही. काही ना काही तुम्हाला त्यामध्ये कॉलोनियल दिसणार आहे, हे तुम्ही मान्य करा, दिसणार आहे 100%. ते आत्मविश्वास, स्वायत्ता यावर मर्यादा घालू शकते, परंतु ती काय अशी अपरिवर्तनीय नियती नाही आहे की तुमचा कॉन्फिडन्स ती हे करेल किंवा तुम्हाला नवीन विचार करण्यापासून रोखेल ती मेंटॅलिटी, असं दिसतं. पण याचा अर्थ असा नाही की ती आपली डेस्टिनीच आहे, आपण बदलू शकतो, ती अपरिवर्तनीय नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, वे फॉरवर्ड, की चिकित्सक निर्वसाहतीकरण, क्रिटिकल डिकोलोनायझेशन त्या ठिकाणी केलं पाहिजे. जागतिक सहभाग आणि बौद्धिक सार्वभौमत्व, की तुम्ही तुमचीच ऑपरेटिंग सिस्टीम बनवा ना एखादी मग भारतातली, किंवा एक नवं IC 100% IC इंजिन भारतात डिझाईन करा. बरोबर आहे. जपानकडनं किंवा जर्मनीकडनं आयात करू नका. भारतीय सोशल मीडिया बनवा, जसं चीन बनवतं. चीनचं स्वतःचं गुगल, स्वतःचं फेसबुक आहे ना, मग तसं तुम्ही बनवा. त्यासाठी तुम्हाला कोणी अडवलेलं नाही आहे. स्थानिकतेवर आधारित आधुनिकता, आत्मसन्मान, समावेशकता आणि आपलं यश काही आपण ठरवायचं, स्वनिर्धारित यश ज्याला म्हटलेलं आहे. म्हणजे खरं स्वातंत्र्य हे भौगोलिक नाही आहे, तर ती मानसिक स्वायत्ता तुमची असली पाहिजे. तुमच्या विचार करण्यामध्ये कॉलोनियल मेंटॅलिटी झळकली नाही पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. मग तरच एक असा भारत घडेल जो स्वतःच्या अटीवर यशाची व्याख्या स्वतः करतो. आलं लक्षात. तर हे साधारणतः आज आपण एक सॅम्पल एसे या ठिकाणी बघितलेला आहे. आपण लवकरच एसेचा क्रॅश कोर्स सुरू करतोय, त्याचा भाग म्हणून आज आपण हे डेमो लेक्चर त्या ठिकाणी घेतलेला आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो, इथं जरी बघायचं असलं तरी तुम्ही तोपर्यंत नंबर लिहून घ्या. हा
टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, तुम्हाला इंस्टाग्रामची पण लिंक देतो, तिथं DM केला तरी चालेल, ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. 1-2 दिवसात मी तुम्हाला पुढच्या डिटेल्स सगळ्या देतो की क्रॅश कोर्स कधी जॉईन होईल, कधी सुरू करायचा आहे, त्याचं नेचर काय असेल, फी किती असेल, हे सगळी माहिती तुम्हाला ह्यावरती मिळून जाईल. आत्ता मी थांबतो. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्हाला जर असं वाटलं की हा एखादा टॉपिक मला अवघड जातोय तर तो मला सांगा, तर मी या प्रकारे डिस्कस करेल, जेणेकरून तुम्हाला जे मेन्स येणार आहे लवकरच मार्च एंडला त्याचा तुम्हाला फायदा होईल. आत्ता मी थांबतो. धन्यवाद.